जनरली असं म्हणता येईल की या सगळ्या नद्यांना त्यांची स्वतःची एक वैयक्तिक सिग्नेचर असते आणि त्याच्यावरून त्याचा आपल्याला अर्थ लावता येतो की या नदीचं पाणी ह्या मोठ्या नदीमध्ये कोणत्या काळामध्ये वाहत होतं, किती वाहत होतं. सरस्वती ही एक प्रचंड मोठी नदी होती आणि ती किती मोठी आपण हे बघू, पण ती नष्ट झाली आणि त्याचं सगळ्या शास्त्रज्ञांना म्हणजे जिओलॉजी, जिओफिजिक्स, जिओकेमिस्ट्री, हायड्रोलॉजी, मॉर्फोडायनॅमिक्स ऑफ रिव्हर्स हे सगळ्या विषयाखाली जे छत्राखाली विषय येतात त्यात सगळ्या लोकांना त्याचं कुतूहल आहे. आणि कुतूहल म्हणजे नुसतं साधं कुतूहल नाही आहे, ती प्रचंड जिज्ञासा आहे आणि जिज्ञासाचा त्या जिज्ञासेच्या मागे जीवन मरणाचा प्रश्न आहे. म्हणजे बऱ्याच वेळा मी विनोदानं काय सांगतो, काही वेळा आता आपल्याला माहिती आहे आपल्याला तामिळनाडूमध्ये फार असं विचित्र घाणेरडं वातावरण तयार केलेलं आहे लेफ्टिस्ट लोकांनी. तर त्याच्यामधलं जेव्हा येतं तेव्हा एखादा तामिळ माणूस त्याच्यातून जरा उत्स्फूर्त झालेला मला म्हणतो की आम्ही वी द द्रविड असं तो म्हणतो. मग मी त्याला म्हणतो वी द द्रविड म्हणजे मला कळलं नाही, मी पण म्हटलं द्रविड आहे. तो म्हणतो व्हॉट, तू द्रविड? मग मी त्याला पंचद्रविडांचं कथा सांगतो. तर पंचद्रविड का म्हटलं ते आधी सांगतो की पंचद्रविड म्हणजे द्रव म्हणजे समुद्र, म्हणजे द्रव म्हणजे लिक्विड. आणि म्हणून गुजरातपासून तुम्ही जर घेतलं आणि असं जर वर गेलात आंध्र प्रदेशपर्यंत आणि मग ओडिसा आणि त्यांनी ते वरच्या ब्राह्मणामध्ये काउंट केलं. पण पंचद्रविड कोण आहेत? गुजराती, मराठी, आंध्र प्रदेश, कन्नड आणि म्हणजे आत्ताचं केरळ आणि तामिळनाडू त्यांनी एकत्र केले, हे पंचब्राह्मण म्हटलेले आहेत, पंचद्रविड म्हटलेलं आहे त्यांना. त्यामुळे आपणही द्रविड, गुजरातचे लोक पण द्रविड आहेत. मग मी त्यांना सांगतो आणि द्रविडाचा अर्थ द्रविडेश्वर हे सुद्धा ज्याचा समुद्राशी संबंध आहे म्हणजे द्रव अशा अर्थानं त्याचा अर्थ आहे, भौगोलिक अर्थ आहे त्याचा. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. नमस्कार मंडळी, मी रोहन देशपांडे आपलं स्वागत करतो राष्ट्रसेवकमध्ये. मित्रांनो, असं म्हणतात की नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ हे कधी विचारू नये, कधी शोधायला जाऊ नये. पण आज आपण याच श्लोकातल्या, मगाशी मी जो श्लोक म्हटला त्यातल्याच एका नदीला घेऊन आज सखोल चर्चा करणार आहोत. आणि चर्चा करायला आज आपल्यासोबत आहेत भारतीय प्राच्यविद्येचे संशोधक आणि लेखक श्री निलेश नीळकंठ ओक. निलेशजी, आपलं स्वागत, पुन्हा स्वागत राष्ट्रसेवकमध्ये. नमस्कार रोहनजी. आजचा जो विषय आहे आपला नदीचे विज्ञान, याबद्दल मला एक जिज्ञासा अशी आहे, नदीचा इतिहास मी समजू शकतो, नदीचा भूगोल हेही समजू शकतो, पण नदीचं विज्ञान हे आजपर्यंत माझ्या तरी ऐकण्यात आलेलं नाही आहे. याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता नदीचं भूगोल आणि नदीचा इतिहास हे समजून घ्यायला सुद्धा खरं विज्ञान लागतंच, नदीचं विज्ञान लागतंच. पण आपण असं म्हणूया की नदीचा भूगोल त्याच्यातून जी माहिती मिळालेली आहे आणि नदीचा इतिहास याच्यातून जी माहिती मिळालेली आहे ती माहिती जेव्हा आपण एकत्र करूया किंवा अगदी वेगवेगळीसुद्धा, आणि त्याचं जेव्हा आपण वैज्ञानिक पद्धतीने काही इतर गोष्टी म्हणजे आपल्या धर्माच्या असतील, आपल्या देशाबद्दलच्या असतील किंवा आपल्या संस्कृतीबद्दलच्या असतील, त्या जेव्हा समजून घ्यायचा जो प्रयत्न करतो त्याला आपण नदीचं विज्ञान असं म्हणू शकतो. त्याच्यामध्ये एकच ॲड करतो, त्याला नावं वेगळी आहेत. आता इंग्लिशमध्ये हायड्रोलॉजी म्हणतात, आणखी काही वेगळं नाव आहे. पण नदी ही सतत बदलणारं चित्र असतं. म्हणजे त्यात कोणतं पाणी येतं आहे, कोणत्या नदींची पाणी, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये आता ट्रिब्युटरीज म्हणतो. नंतर डिस्ट्रिब्युटरी असतात. म्हणजे आता गंगा नदी जर घेतली तर गंगा नदी जेव्हा बिहारच्या पुढे जाते तेव्हा ती परत स्प्लिट होऊन त्याच्या वेगवेगळ्या शाखा निर्माण होतात, त्या डिस्ट्रिब्युटरी झाल्या आणि आधीच्या ट्रिब्युटरीज झाल्या एकत्र आलेल्या, असा तो शेप होतो असं झाल्यासारखा. तर त्यांचंही समजून घेणं, त्यांच्याबद्दलही की ते केव्हा सुरू झाल्या, कोणत्या नदीचं पाणी कोणत्या नदीमध्ये येतं आहे, आणि आपण त्याच्यावर बोलू आणखी. अक्षरशः प्रत्येक नदीला, जशी आपल्या प्रत्येक माणसाला आपण थंबप्रिंट देतो ती एक युनिक असते ना. अर्थात हे कर्मधर्म संयोगानं होतं, पण आपल्या जनरली असं म्हणता येईल की या सगळ्या नद्यांना त्यांची स्वतःची एक वैयक्तिक सिग्नेचर असते आणि त्याच्यावरून त्याचा आपल्याला अर्थ लावता येतो की या नदीचं पाणी ह्या मोठ्या नदीमध्ये कोणत्या काळामध्ये वाहत होतं, किती वाहत होतं, हे त्या तुमच्या सिग्नेचरवरून त्यांना कळू शकतं. जिओलॉजिकल प्रत्येक नदीची एक आपली स्वतंत्र छटा असते, एक स्वतंत्र ओळख असते. इंग्रजीत मी एक लेख वाचलेला, व्हॉट नाईल रिव्हर इज फॉर इजिप्ट सो इज गंगा रिव्हर फॉर इंडिया. विदाउट नाईल देर इज नो इजिप्ट, विदाउट गंगा देर इज नो इंडिया. याच्यावरून आपल्याला नदीचं एकंदर महत्त्व कळतं. पण
माझा प्रश्न असा आहे की ठीक आहे, गंगा नदी तर आपल्या समोर आहे, आता तिचा अभ्यास करणं खूप सोपं आहे, पण अशा पण काही नद्या आहेत ज्या आधी होत्या, आता त्यांचा प्रवाह बदलला आहे किंवा बऱ्याच बदल झाले त्याच्यामध्ये, किंवा कदाचित बऱ्याच नद्या या लुप्त पण झालेल्या असतील. आणि मी जो सुरुवातीला श्लोक म्हटला त्या श्लोकांमधले ज्या नद्यांची नावं आहेत त्यापैकी एक नदी म्हणजे सरस्वती, जे आजकाल म्हटलं जातं चर्चेत गंगा यमुना तहजीब, गंगा यमुना सिव्हिलायझेशन, कल्चर. हे तर आत्ता आहे आणि आधी चालू झालेलं, पण त्याच्याही आधी जर काही असेल तर ती आहे आपली सरस्वती नदी. तर सरस्वती नदीवरती जेवढा अभ्यास झाला आहे खोलवरती, मला वाटत नाही की कुठल्या दुसऱ्या नदीवरती एवढा झाला असेल. आणि दुसरा प्रश्न असा की सरस्वतीचं असं काय आहे महत्त्व की जी सरस्वती सिव्हिलायझेशन जे पण म्हणतो ती पण उदयास आली, प्लस तिला देवत्वाचं पण तिला प्रमाण दिलेलं आहे. त्यामुळे तो जो भाग होता भारताचा ते त्यावेळेला कसं होतं, नेमकी ती कुठे होती, कुठे उगम पावली, ह्याचे बरेच प्रश्न माझ्या मनात आहेत. तर आता मी तुमच्याकडे सोपवतो, तुम्ही एक एक करून या गोष्टीचं विघटन करावं. करेक्ट. नाही, तुम्ही खूप प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामध्ये, तर तुम्ही मला मध्ये थांबवा जर आपला तो विषय बदलला तर. तुम्ही एक गोष्ट सांगितलीत आणि ती अगदी बरोबर आहे. तुम्ही पहिल्यांदा म्हणालात की जेवढा सरस्वती नदीचा अभ्यास झालेला आहे तेवढा इतर कोणत्याही नदीचा झाला नाही. आता माझ्याकडे काही पूर्ण सगळ्याचा काही पुरावा नाही आहे की खरोखर सरस्वतीचा जास्त झाला का, पण तुम्हाला जे असं गट फीलमध्ये जे वाटतं आहे ना ते खरं आहे. आता ह्याचं एक मुख्य कारण असं आहे की बाकी सगळ्या नद्या ज्या आपल्याला माहिती आहेत ॲटलिस्ट त्या वाहत आहेत अजूनही. अशा अनेक नद्या फार नाही आहेत की ज्या पूर्ण नष्ट झाल्या, विशेषतः मोठ्या नद्या. सरस्वती ही एक प्रचंड मोठी नदी होती आणि ती किती मोठी आपण हे बघू, पण ती नष्ट झाली आणि त्याचं सगळ्या शास्त्रज्ञांना म्हणजे जिओलॉजी, जिओफिजिक्स, जिओकेमिस्ट्री, हायड्रोलॉजी, मॉर्फोडायनॅमिक्स ऑफ रिव्हर्स हे सगळ्या विषयाखाली जे छत्राखाली विषय येतात त्यात सगळ्या लोकांना त्याचं कुतूहल आहे. आणि कुतूहल म्हणजे नुसतं साधं कुतूहल नाही आहे, ती प्रचंड जिज्ञासा आहे. आणि जिज्ञासाचा त्या जिज्ञासेच्या मागे जीवन मरणाचा प्रश्न आहे. कारण नदी म्हणजे नदीला, पाण्याला जीवन म्हटलेलं आहे आणि त्याच्याशिवाय संस्कृती होऊ शकत नाही, माणसाचं राहणं होऊ शकत नाही, प्राण्यांचं राहणीमान होऊ शकत नाही. आणि अशी मोठी नदी अशी जर ती लुप्त होऊ शकत असेल तर आपल्याला नक्कीच विचार करायला पाहिजे. कारण आत्ताच्या आपल्या ज्या नद्या आहेत ज्याच्यावर सगळी आपली संस्कृती जगभरची अवलंबून आहे त्याचं काय करायचं. दुसरा तुम्ही मुद्दा सांगितलात की त्याला देवीचं स्वरूप म्हणजे सरस्वती. इनफॅक्ट तुम्ही असं म्हणालात हेही मला आवडलं. काय होतं माहिती आहे का, अनेक वेळा मी जाऊन नदी सरस्वती म्हणजे रिव्हर सरस्वतीवर लेक्चर्स देत असतो. अहो आश्चर्य वाटेल तुम्हाला, काही वेळा मी तासभर लेक्चर दिलं आहे आणि नंतर माझ्या लक्षात आलं म्हणजे ती माझीही चूक आहे आणि एक थोडंसं आपला जो काय म्हणतो जो ऑडियन्स असतो त्यांचीही काय म्हणूया बॅकग्राऊंड किती कसं बदललेलं असेल याची लक्षात येईल तुमच्या. त्यांना प्रचंड त्यांच्या म्हणजे मला आता ते कळतं आणि मी आधीच ते क्लिअर करतो, पण सुरुवातीच्या काळात असं झालेलं आहे म्हणजे 2017, 18, 19, 20, 21मध्ये की त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड आश्चर्य की मी आलो आहे सरस्वतीबद्दल ऐकायला आणि हा काय बोलतो आहे. कारण ते सरस्वतीवर म्हणजे देवी सरस्वती वीणावादिनी लोकांच्या मनात एक पूर्वसंकल्पना आधीपासूनच घर करून बसलेली आहे. हां हां. आणि ते त्याच्यामध्ये हा नदीबद्दल बोलतो आहे, नदी लुप्त झाली, सरस्वती तर आहे आमच्याकडे, मंदिरसुद्धा आहे, असं अक्षरशः असं झालेलं आहे. म्हणजे तर मी आता हे क्लिअर करतो की मी सरस्वती म्हणजे सरस्वती नदीबद्दल बोलतो आहे असं. तर ज्या देवी त्याला जे दैवत्व प्राप्त झालेलं आहे हे फक्त सरस्वतीला नाही, हे तर भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये सगळ्याच नद्या, जवळजवळ सर्वात नद्यांना आपण हो. आणि त्यांचं जसं आपल्या देवतांच्या मूर्तीबरोबर त्याचं जे आयडेंटिफिकेशन असतं ना, जसं आत्ता आपण म्हटलं की नद्यांना त्यांचं स्वतःचं आयडेंटिफिकेशन आहे म्हणजे जिओलॉजिकल म्हणजे वैज्ञानिक आयडेंटिफिकेशन आहे. ते कसं होतं, जिथून त्या उगम पावतात ना त्या भागातले खडक आणि त्याचं चूर्ण केल्यानंतर ते खडक म्हणजे क्रिस्टल्स ते घेऊन येतात. आता हे योगायोगानं झालेल्या गोष्टी आहेत. समजा यमुना एका विशेष भागातून ती निर्माण होऊन जर येत असेल, सरस्वती एका वेगळ्या भागातून येत असेल, सतलज नदी एका वेगळ्या भागातून येत असेल, गोदावरी एका वेगळ्या प्रकारचे खडक आणत असेल, कावेरी वेगळ्या प्रकारचे खडक आणत असेल, तर त्यातले जे ग्रेन्स आहेत त्याच्यावरून तुम्हाला कळतं की हे कावेरीचं पाणी आहे, हे गोदावरीचं पाणी आहे, हे नर्मदेचं पाणी आहे, हे सरस्वतीचं पाणी आहे. तर अशा पद्धतीची त्यांची सिग्नेचर आहे. आता ते जेव्हा त्यांना देवी म्हणून जेव्हा बनवलं गेलं तर त्यांच्याबरोबर सुद्धा आहे. आता मी तुम्ही जर याच्यात गेलात आपल्या वस्तुसंग्रहालयामध्ये
तर मला लोक विचारतात, आता माझं ते ज्ञान नाही आहे, पण विचारतात की आता सांग बघू हे कोणती देवी आहे. तर मी असं प्रश्न पडतो, ते म्हणतात ही यमुना. आणि मग ते तिचं वाहन असतं त्याच्याबरोबर, गंगा तिचं वाहन असतं. जसं नर्मदेचं वाहन मगर आहे, हां, तसं गंगेचं म्हणजे ज्याला आपण काय शिशुमार म्हणतो किंवा आणखी काही असेल, यमुनेचं स्वतःचं एक स्पेसिफिक आहे. तर हे दैवत्व कसं प्राप्त झालं त्याचं आपल्या संस्कृतीमध्ये त्याचं वर्णन मिळतं. पण अगदी आपण पाश्चिमात्यातलं घेऊया उदाहरण, अगदी लेटेस्ट म्हणजे अमेरिकेतलं घेऊया, तर बेन फ्रँकलिनचं सुंदर वाक्य आहे. तो असं म्हणतो की एखाद्या गोष्टीला दैवत्व प्राप्त होतं किंवा दैवत्व असतं म्हणून ती उपयोगी होती असं नसतं. ती खूप उपयोगी असते म्हणून त्याला दैवत्व प्राप्त होतं. इथे यूज केस थिअरी पण आला आहे. हां, आणि ही आपल्याकडे तीच आहे म्हणून त्यांना म्हणजे तुळस ही आपल्याकडे देवी झालेली आहे. म्हणजे काय, वृंदावनी विश्वपूजिता विश्वपावनी पुष्पसारा नंदिनी तुळसी कृष्णजीवनी, ते जे आहे ते मुळात तुळस ही अत्यंत आयुर्वेदाच्या दृष्टीनं म्हणूया आपण प्रचंड उपयुक्त आहे. म्हणजे कल्पवृक्षासारखंच सगळ्याचाच उपयोग होतो म्हणून ती दैवत्वास पावलेली आहे. तसंच नद्यांचं. आणि जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला दैवत्व प्राप्त देतो किंवा ती उपाधी देतो, त्यानंतर तिचं संगोपन, तिचं संरक्षण हे आपण जास्त तत्परतेने करतो. हो. आणि मगाशी तुम्ही जसं म्हणालात की प्रत्येक नदी एक विशिष्ट माती म्हणा किंवा खडक घेऊन येते. आणि त्याच्या आधी तुम्ही उल्लेख केला की नद्यांची जी ट्रिब्युटरीज असतात, अनेक नद्यांचं पाणी मिळून एक मोठी नदी वाहते. तर समजा 3 नद्या आहेत, तर प्रत्येक नदीचे आपले विशिष्ट खडक ते वाहून नेत आहेत. आणि जर त्या तिन्ही नद्या पुढे एकत्र मिळणार असतील तर तिथे सगळं मिश्रण होईल या खडकांचं. तर सरस्वतीच्या बाबतीत असं कधी लक्षात आलं आहे का की अमुक ठिकाणी, उदाहरणार्थ दक्षिणाचा भाग कुठलाही धरला आपण, एक फक्त विचार करायला, कलिबंगा घेऊया चला, हां, तर तिथे 10 प्रकारचे खडक अभ्यासात सापडले. पण जसजसं आपण उत्तरेला गेलो ते खडकाचे प्रकार कमी होत गेले किंवा ते जे 10 प्रकार आहेत ते पूर्व ते पश्चिम असे पसरत गेले. याचा अर्थ असा समजायचा का की सरस्वती जी नदी जो प्रवाह होता ते 2-3 किंवा अनेक नद्यांचं मिळून तो प्रवाह बनून सरस्वती नदी झालेली? हो, तसंच झालेलं आहे. आपण त्याची थोडक्यात हिस्ट्री बघूया. आता ह्याचं जर श्रेय द्यायचं असेल ना तर पद्मश्री हरिभाऊ वाकणकर, जे मध्य प्रदेशमध्ये होते, उज्जैनच्या आसपासचे, आणि अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी जाऊन त्यांच्याबरोबर त्यांचे थोडेसे सहकारी आपण म्हणूया, कोणतंही कुणाचंही रिसोर्सेसच्या दृष्टीनं पैशाचं पाठबळ नाही, म्हणजे ह्यांच्याकडे ते हे कोण वेडपट आहेत, कशाला सरस्वतीचं बघतायत असंच बघितलं जात होतं. अशा काळामध्ये कसलंही सहाय्य नसताना अक्षरशः गुजरातच्या वाळवंटी भागामधून, राजस्थानच्या वाळवंटी भागामधून, हरियाणामध्ये मिडल ऑफ नोवेअर ज्याला आपण असं म्हणू, असं करत त्यांनी सरस्वतीची जी वेगवेगळे जे मार्ग होते, त्याचे पात्र म्हणूया, पण मार्ग म्हणूया, जुने पेलिओ चॅनल्स म्हणायचं. म्हणजे आता तिथे पाणी नाही आहे, पण तुम्हाला ज्यांना ते शास्त्र कळतं त्यांना कळतं की इथे एक नदी वाहत होती आणि ते फॉलो करत जर गेला तर त्याच्यावरून जे चित्र निर्माण झालं आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. खूप आधी काळ, आपल्याला केव्हा ते सांगता येत नाही कारण त्याच्यावर अजून संशोधन होणं बाकी आहे, पण असा एक काळ होता की आपण आता जयपूर ज्यांना माहीत आहे, जयपूर, अजमेर, अरवलीच्या थोड्याशा रांगा असं आपण म्हणूया, एकेकाळी म्हणजे वाकणकर आणि इतर लोकांनी जे संशोधन केलेलं आहे, त्याच्यानंतर घोष वगैरे अनेक लोकांनी सुंदर संशोधन केलेलं आहे, त्यांच्या संशोधनावरून आपण सांगू शकतो तर हे नदीचं विज्ञान. आत्ता तिथे पाणी नाही आहे, ती तार जुळते. हां, तर त्या संशोधनावरून मी नुसतं पेलिओ चॅनल ज्याला म्हणतो की जो आता पाथच आहे फक्त त्याचा, त्यावरून त्यांनी जे केलं आहे की एकेकाळी सरस्वती किंवा सरस्वतीसारखी मोठी नदी, आणि ती मला जर विचारलं ती सरस्वतीच होती, ती जयपूर अजमेर या भागातून वाहत होती आणि गुजरातकडे जाऊन समुद्राला मिळत होती. त्याचा काळ आपल्याला सांगता येत नाही, पण आता त्याच्याकरता तिथून ती बदलली, म्हणजे पात्र त्याचं मार्ग बदलला, आणि ही तिथून ती जेव्हा पुढे बदलली ती कुठे आली, आपल्याला जयपूर अजमेर इथून नॉर्थ वेस्ट म्हणजे ईशान्य दिशेला जायचं आहे आपल्याला. तर ईशान्य दिशेला नॉर्थ वेस्टला जाताना आता ते का झालं आपण बघू नंतर, पण तिथून ती मूव्ह झाली, शिफ्ट झाली, त्याचा मार्ग बदलला, म्हणजे मार्ग बदलला, आणि आत्ता जिथे बिकानेर आहे तिथून ती व्हायला लागली.
म्हणजे इतरही जागी वाहत होती, पण आपल्याला मोठी शहरं नाहीत म्हणून आपल्याला आधार घ्यावा लागतो. तर बिकानेरजवळ त्याचा जो रिसर्च आहे हा सुद्धा अगदी नवीन रिसर्च आहे. म्हणजे 5 वर्षापूर्वीचा रिसर्च आहे हा. जेम्स ब्लिंकॉन म्हणजे केम्ब्रिजचा माणूस आहे, म्हणजे त्यांची ती टीम, आणि मायकल पेट्राग्लिया, अगेन अमेझिंग लोक, ही बाहेरची लोकं कामं करत आहेत आपल्या देशाबद्दलच्या ह्याच्याबद्दल. त्यांनी असं दाखवून दिलं, अत्यंत सुंदर पुरावा आहे. म्हणजे नो इफ्स नो बट्स ज्याला आपण म्हणतो, कुणाच्या मनात त्याच्यानंतर संभ्रम संशय राहताच कामा नाही आहे. तरीसुद्धा राहतो. आत्ता जे अकॅडमीमध्ये काम करणारे आहेत ते त्यांची जी जुनी अत्यंत बुरसटलेली मतं आहेत ती बदलायला तयार नाहीत ते अजूनही. त्याच्यावरही आपण वेळ मिळाला तर येऊ. तर बिकानेरमध्ये ती इतकं प्रिसाईज डेटिंग आहे, 1,72,000 वर्षापूर्वीपासून ते साधारण 70,000 वर्षापूर्वीपर्यंत सरस्वती नदी प्रचंड मोठं पाणी घेऊन बिकानेरच्या जवळून वाहत होती. मग बिकानेरच्या नंतर खाली जेसलमेरच्या आसपास आता पूर्ण वाळवंट आहे तिथे, पण त्या भागातून येऊन गुजरातमध्ये येऊन मग पुढे समुद्राला ती मिळत होती. पण हा जो तुम्ही म्हणताय, थोडक्यात नदीचा जो आत्ता सुकलेला पात्र आहे त्याचा अभ्यास केला गेला, बरोबर? हो. पण म्हणजे माझ्या अशा लक्षात येतं की हा अभ्यास करायला तुम्हाला एकतर पायी जावं लागेल, बरोबर, की असं धरून की इथे पात्र असावं एकेकाळी. जोपर्यंत तुम्ही पायी जात नाही तोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही. तर याचा अर्थ ही जेवढ्या व्यक्तींची नावं तुम्ही घेतली त्या व्यक्तींनी स्वतः पायी अभ्यास करून हे सगळं संशोधन केलंय. पायी, आणि मग समजा काही छोटी गाडी घोडं काय असेल. म्हणजे जोपर्यंत आपण असं नुसतं बघत नाही. मला हे का लक्षात आलं, एक काही महिन्यांपूर्वी जेव्हा नासाने मंगळावरती त्यांचं यान पाठवलं तेव्हा जी एरियल फोटोग्राफी केलेली त्यांनी, त्याच्यावरनं त्यांना लक्षात आलं की अरे इथे आधी नदी होती. हे कशावरून? तर नदीच्या प्रवाहामुळे जी लँडफॉर्म्स तयार होतात, जी डोंगर कापल्यानंतर जे एक पात्र आपल्याला कळतं, जसं झाडांचं मूळ कसं पसरलेलं असतं तसं. म्हणजे आपल्या ह्याच्यात सरस्वतीचं पण असंच सुकलेल्या पात्रामुळे काही फॉर्म्स, काही आकार आले असतील, त्याच्यामुळे हा अभ्यास शक्य झाला असेल. अगदी बरोबर. सो त्यांना जमिनीवरून म्हणजे चालत तर जावंच लागलं, नंतर काही घोडा, गाडी हे तरी घेतलं असेल. आणि इथे तर ते म्हणजे मंगळावर आणखी कठीण वेगळ्या गोष्टी करता म्हणूया आपण, पण इथे सुद्धा मंगळ इतकंच कठीण होतं. याचं दुसरं कारण, ते वाळवंटातून जेव्हा जात आहेत तेव्हा खाली जरी पात्र जुनं असलं तरी धूळ आल्यानंतर ती म्हणजे वरची जी रेती येते ती बॅलन्स करून टाकू शकते. त्याच्यातून क्लूज घेऊन आणि मग जिथे त्यांना शक्य असेल अक्षरशः म्हणजे फावडी घेऊन आणि हे करून त्याचे तुम्हाला मार्क्स मिळतात. म्हणजे जेव्हा नदी जाते तर ती आपली काठावर बघा असे मार्क्स ठेवून जाते की तिथे पाणी वाहत होतं. अशा प्रकारचं ते म्हणजे त्यांचं जे वाकणकर आणि ह्या ज्या टीमचं जे संशोधन आहे ना, हे म्हणजे फक्त त्याला आपण दिव्यत्वाची जेथं प्रचिती तेथे कर माझे जुळतीसारखंच आहे. आता काय झालं आहे, आता एरियल फोटोग्राफी आहे, वेगवेगळ्या प्रकारचं सॅटेलाईट इमेजिंग येतं, त्याचाही लोकांना फायदा येतो. जर जमिनीच्या खाली जर पाणी असेल म्हणजे ओल असेल तर त्याचाही तुम्हाला टेस्टिंग करता येऊ शकतं आजकालच्या मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे. तसलं काहीच त्यावेळी नव्हतं, काहीच टेक्नॉलॉजी नव्हती. तर आपण परत जर बिकानेरला आलो, आता बिकानेरला सुद्धा कसं, हे सुद्धा मी मुद्दाम सांगतो कारण ज्या लोकांना आर्किओलॉजी संशोधन कसं केलं जातं हे माहीत नसतं ना, ते अत्यंत काय म्हणूया आपण कॅज्युअली इतकं काहीतरी सांगतात की तुम्हाला वाटेल की अरे ह्यांना काही आर्किओलॉजी कळते का नाही. उदाहरणार्थ सगळे लोक मला तरी असं विचारतात प्रश्न की मग अच्छा निलेशजी, मग आता हे तिथे आपण गव्हर्नमेंट पैसे का देत नाही, मग आपण राजस्थानमध्ये डीग का करत नाही. तर मला त्यांना सांगावंसं वाटतं की अरे काय बाबांनो, राजांनो, मित्रांनो, जे काय असेल ते, की इतकं सोपं नाही आहे ते. म्हणजे तुम्हाला एक आयडियाज असावी लागते की कुठे डीग करायचं आहे. ते करताना ते नक्की यश मिळेल याची काही गॅरंटी नसते. ह्या कॉन्टेक्स्टमध्ये मी तुम्हाला बिकानेरचा शोध कसा लागला पटकन सांगतो की तिथे आत्ता आपल्याकडे सगळीकडे भारतात कन्स्ट्रक्शन चालू आहे ना, त्याच्याकरता जी वाळू लागते बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करताना, तिथे नाल अशी एक जागा आहे आणि तिथे कोणती ह्याची क्वारी आहे म्हणजे खाण आहे, त्या ह्याच्याकरता वाळूची करता खाण चालू होती. ते इतकं कन्स्ट्रक्शन सध्या चालू आहे म्हणजे काही वेळा जर चांगल्या का वाईट माहीत नाही, पण एका चांगल्या गोष्टीचा एका वाईट गोष्टीचा दुसरीकडे फायदा होतो किंवा दोन्ही चांगल्या गोष्टींचा एकमेकाला फायदा होतो. तसं ते इतकी वाळू खाली ते खतत जात आहेत. ते खतत जात असताना ते इतक्या खाली गेले आणि तिथे त्यांना तो असा कट केला असल्यामुळे त्यांना कळलं की इथून नदी वाहत होती. म्हणजे हे काही मुद्दाम नदी शोधायला बिकानेरजवळ डिगिंग चालू नव्हतं, ते मुळात वेगळ्या कारणाकरता चालू होतं. खूप खाली डिग करायचं होतं, ते सहज शक्य नाही, काही कारणाकरता केलं गेलं. आणि
सुदैवानं आपण म्हणूया चांगल्या अर्थानं योगायोगानं तो आपल्याला शोध लागला. मग तिथे त्याचं मग नीट स्टडी झाला. मग तसं झाल्यानंतर मग आर्किओलॉजिकली डिग करू शकतो. पण उगाचच आपलं काहीतरी ट्रॅक्टर घेतला आणि डिगिंग केलं असं होत नाही. तर हे 70,000 वर्षापर्यंत बिकानेरजवळून नदी वाहत होती. त्याच्या पुढे आपण जाऊ. त्यानंतर परत जिओलॉजिकल काही जे बदल होतात, भौगोलिक जे बदल असतात, त्याच्यात टेक्टॉनिक प्लेट्स वगैरे आपण म्हणतो त्याला, त्याच्यामुळे जो बदल झाला तर ती जी बिकानेरपासून जी वाहणारी नदी होती ती आणखी ईशान्येला गेली. पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला थोडा थांबवू इच्छितो. आता डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या 3-4 दिवसात मी एक लेख वाचला, निसर्गाचा प्रकोप राजस्थानमध्ये. आता तुम्ही जैसलमेरचा उल्लेख केला. जैसलमेरमध्ये खोदकाम करत असताना बोरवेलसाठी त्यांना पाण्याचा प्रचंड मोठा साठा अगदी बाहेर येताना दिसला. करेक्ट. नाव लिहिलं काय आर्टिकलला, निसर्गाचा प्रकोप, की वाळवंटामध्ये पाणी आलं कुठून. आणि तुम्ही आता म्हणालात की त्या काळी तो प्रवाह होता त्या प्रांतामध्ये, तर शेवटी पाणी जाणार खालीच ना, झिरपणार. अगदी. तर ते जे झिरपलेलं पाणी कदाचित असावं, तर ते पण सरस्वतीचं असेल कदाचित. हो, हे खूप शक्य आहे. अगदी अगदी. आणि आता हे जे तुम्ही स्पेसिफिक सांगताय ते आहे की नाही मला माहिती नाही, पण मागच्या साधारण 35 ते 40 वर्षामध्ये अशा अनेक प्रकारचं संशोधन झालेलं आहे की जिथे त्यांनी काय केलं तेही सांगतो तुम्हाला. मी आता हे कसं बिकानेरचं ते डिग केल्यामुळे म्हणजे खाण केल्यामुळे झालं. त्याच्या पुढे जर तुम्ही कलिबंगाला गेला, आणि मी परत येतो तुमच्या याच्यावर, तर कलिबंगाला जे गेलं तर कलिबंगाचा जो पुरावा आहे तो आपल्याला असं सांगतो, खूप सुंदर IIT कानपूरचा रिसर्च आहे हा. म्हणजे सिंग आणि गुप्ता 2017चा पेपर आहे त्यांचा, अप्रतिम पेपर आहे. आणि त्याच्या आधीही अनेक सुंदर लोकांनी, पीटर क्लिफ्ट 2012, इनफॅक्ट आपण सगळ्या वैज्ञानिकांचं एकदा आपण समरी करू. तर त्यांनी जो केलेला आहे ते काय करतात माहिती आहे का, जसं आता आपण जसा म्हणजे ऑइल करता वेल करता जसा करतो किंवा ड्रिलिंग वॉटर करता जसं आपण बोरिंग करतो, तसा हा जिओलॉजी किंवा विज्ञानाच्या दृष्टीनं जमिनीतला कोर काढला जातो. म्हणजे अक्षरशः असं जायचं खाली आणि तो आईस कोरमध्ये जसे काढतात ना तसा कोर घेऊन यायचा, अजिबात त्याला डिस्टर्ब न करता. आणि मग त्याच्यात आपण तुम्ही क्रॉस सेक्शनमध्ये जर लेअर बघता, ते म्हटलं ना आपण, ते प्रत्येक प्रकारचे खडक घेऊन येतं केव्हा आहे, नंतर त्या जिथे त्या प्रकारची जी वाळू असते त्याच्यावरून आपल्याला कळतं, म्हणजे फ्लुवियल सायन्स तुम्ही म्हणालात, तर कोणत्या प्रकारची वाळू आहे त्याच्यावरून कळतं की त्यावेळी पाणी वाहत होतं का नव्हतं वाहत. म्हणजे हवेनं आणलेली वाळू आणि पाण्यानं आणलेली वाळूमध्ये फरक करता येतो. त्यामुळे इथे पाणी केव्हा वाहत होतं आणि पाणी केव्हा वाहत नव्हतं हे कळतं. आणि त्याचे जे दगडाचे जे क्रिस्टल्स आणलेले असतात त्याच्यावरून आपल्याला असा अंदाज बांधता येतो की कोणत्या नदीचं पाणी तिथे येत असेल आणि किती क्वांटिटीमध्ये येत असेल, इतकं तुम्हाला मिळेल. म्हणजे नदी जर खूप जास्त प्रवाहाने वाहत असेल, वेगाने वाहत असेल, तर तिकडचे जे खडक असतील ते एकदम बारीक असतील, कारण प्रवाहामुळे ते चिरडले जातील. आणि जेव्हा नदीचा प्रवाह हळू होईल, सावकाश होईल, तिथले खडक हे जास्त मोठे असतील. किंवा पॉलिशिंग, त्याला पॉलिशिंग कसं होतं ते बदलतं. बरोबर. इथे मग आत्ता विज्ञानाची गोष्ट समजून येते. हो. नंतर असंही होतं, असं म्हणजे झालेलंच आहे की आता आपण सरस्वतीवर बोलताना तेच परत लक्षात येईल की सरस्वती नदी ही सगळ्यात म्हणजे अगदी सोपं तिचं सांगायचं, ती नदी म्हणजे त्याचा उगम कुठे किंवा त्या सरस्वती नदी म्हणजे काय, तर सोपं उत्तर सांगता येतं की एका बाजूनं म्हणजे उत्तरेला आपण म्हणूया, उत्तर आणि पश्चिम अशा बाजूनं येणारी सतलज किंवा शतुद्री किंवा शुतुद्री ही नदी, आणि पूर्वेकडून थोडीशी येणारी असं आपण म्हणूया यमुना नदी. आता जी यमुना गंगेला मिळते ती त्यावेळी गंगेला मिळत नव्हती. ती पूर्वेकडून पश्चिमेकडे येणारी यमुना आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे येणारी सतलज नदी, असा तो शेप होतो. आणि त्या दोन नद्यांमध्ये वायसारखा थोडा असा वाय हां, आणि तो एकत्र आल्यानंतर जी नदी ती सरस्वती. आता त्याला कुरुक्षेत्र जो एरिया आहे, हरियाणाचा जो एरिया आहे, यमुना नगर म्हणून आता जागा आहे, तिथून त्या आणि कुरुक्षेत्रामधल्या ज्या येणाऱ्या नद्या होत्या, आता कुरुक्षेत्रात कोणी नदीच नाही राहिलेली, नदी नाही, पण त्यावेळेला जी येणाऱ्या ज्या नद्या होत्या, आता कुरुक्षेत्रामध्ये हे आहेत काय म्हणूया आपण त्याला, सरोवर आहेत म्हणजे लेक्स आहेत, ती नद्यांचीच आहेत, नद्यांचीच. मला आता एक गोष्ट सुचली. तुम्ही म्हणालात यमुना एकीकडून आणि एकीकडून शतुद्री सतलज येऊन मग यमुना आपलं सरस्वती बनली. यमुना मुळातच एक मोठी नदी आहे आणि शतुद्री या नावावरनं जर आपण विचार केला म्हणजे शत पाण्याचा प्रवाह म्हणजे 100 नद्यांची मिळून एक नदी असा असावा. तर 100 नद्यांची मिळून एक नदी शतुद्री आणि जी मोठी नदी आहे यमुना, या दोन्ही मिळून जर सरस्वती बनवत असतील तर, आणि मुळात सरस्वतीचा पण प्रवाह आहेच,
तर मुळात सरस्वती ही नदी स्वतः किती मोठी असेल? तसं असं आहे, आपण म्हटलं ना, तुम्ही सुरुवात करताना म्हणालात की नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ शोधू नये. तर सरस्वती नदी जी सुरू झाली ती फार मोठी नव्हती, म्हणजे मूळ ज्याला आपण नाव. कारण शेवटी काय आहे, जिथे आपण समजा समुद्रापासून सुरुवात केली एखादी नदी घेऊन, आणि जिथे ती नदी जिथे बायफर्गेट होते, म्हणजे काय म्हणूया ट्रिब्युटरीज येतात, तेव्हा आपल्याला ठरवावं लागतं की आता कुठे त्याच नदीचं नाव घेऊन कुठे जायचं, या नदीला जायचं का या नदीला जायचं, ही थोडीशी आपल्याला हा निर्णय घ्यावा लागतो. तर तशामध्ये जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामधली जी सरस्वती आहे ती कुरुक्षेत्र भागामधून आलेली आहे. पण ती तशी नदी इव्हन त्यावेळीसुद्धा छोटी होती. ती जेव्हा नंतर सतलज नदीचं पाणी आणि यमुना नदीचं पाणी एकत्र मिळाल्यानंतर जी झाली तिला नाव सरस्वतीच राहिलं, आणि तीच मोठी सरस्वती. आता सतलज नदी ही सुद्धा, म्हणजे यमुना नदीचं पाणी सतलजला मिळण्यापूर्वीसुद्धा तिला सरस्वती म्हणत होते एकेकाळी. म्हणजे ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे सतलजचं पूर्वीचं नाव वेगळं होतं का? आता सतलजचं नाव शतुद्री आहे. म्हणजे तुम्ही आता प्रश्न विचारलात की त्या अनेक नद्या मिळून झाली का, तेही झालं असेल. पण त्याचा आपल्याकडे दुसरा जो उत्तम पुरावा आहे तो असा आहे की त्याचं नाव शतुद्री किंवा शतुद्री, म्हणजे त्या नदीचे अनेक 100 प्रवाह होते नंतर, म्हणजे डिस्ट्रीब्युटरीसारखे. आणि जनरली डिस्ट्रीब्युटरी कुठे होते? समुद्राच्या जवळ ती समुद्राला मिळायला आल्यानंतर होते. पण शतुद्रीच्या बाबतीमध्ये समुद्राला मिळायची वेळ नाही, ते हरियाणाचा जो एरिया आहे तिथेच आणि राजस्थानचा तिथेच तिचे अनेक प्रवाह झालेले आहेत, म्हणून तिला नाव शतुद्री मिळालेलं आहे. हां, तर शतुद्री हीच जरी तुम्ही सरस्वती म्हटलं तरी चालेल. फक्त सरस्वती ही कुरुक्षेत्रातून आलेल्या नदीचं नाव पुढे तिला सरस्वतीच राहिलं. जसं आत्ताच्या काळात सांगायचं, म्हणजे लोकांना हा थोडं कन्फ्यूज होऊ नये म्हणून, आपण गंगेला घेऊन जर मागे गेलो आणि देवप्रयागला गेलो तर एकीकडून अलकनंदा येते आणि एकीकडून भगीरथी येते. तर तिथे गेल्यानंतर आता आपल्याला हे निर्णय घ्यावा लागतो की आता अलकनंदाला गंगा म्हणायचं का भागीरथीला गंगा म्हणायचं. तर भागीरथीला त्यांनी म्हटलं आणि ते पुढे गेलं आणि गंगोत्रीपर्यंत आपण जातो. तसंच झालेलं आहे याच्यामध्ये. दुसरा एक पॉईंट सांगायचा होता की त्या क्रिस्टलमध्ये तुम्ही म्हणालात सगळं तुम्ही चांगलं कव्हर केलं. त्याच्यात असं की त्या क्रिस्टलच्या क्वांटिटीवरून त्यांचं डेन्सिटी वगैरे लक्षात घ्यायला पाहिजे, पण क्वांटिटीवरून पण आपल्याला कळतं की एका गिव्हन समय, एका विशिष्ट वेळी त्याच्यामध्ये या नदीचं पाणी किती येत होतं आणि या नदीचं पाणी किती येत होतं, याचं पण विघटन केलेलं आहे याच्यामध्ये. हां, तर मगाशी मी तुम्हाला जिथे थांबवलं तिथून आपण परत पुढे जाऊया. तुम्ही म्हणालात की काळांतराने यमुना ही वेगळी झाली, आणि सो तिथून आपण पुढे बघूया की शतुद्री पण वेगळी झाली, यमुना पण वेगळी झाली. आधी कुठली नदी वेगळी झाली आणि त्यामागची कारणं काय आणि त्याचा इफेक्ट काय झाला याच्यावर? बरं, मी तुम्हाला एकच फक्त डायग्रेशन घेऊन जातो मागे, की जो कलिबंगाला, आणि मी तुम्हाला ईशान्य म्हटलं असेल, ईशान्य चुकीचं आहे, नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्य. हां, तर म्हणजे जयपूरपासून वायव्येला ते बिकानेरला गेलं 1,72,000 वर्षापूर्वी, आणि बिकानेरपासून 70,000 वर्षापूर्वी ते कलिबंगाला गेलं, आणखी वायव्येला गेलं. आणि तिथेच ते पुढचे 70,000 वर्ष, म्हणजे 70,000तले काय 65,000 वर्ष म्हणूया, तिथेच होतं. आणि मग नंतर सरस्वती लुप्त झाली. आणि तिथला जो कलिबंगाचा जो पुरावा आहे तो सुद्धा अप्रतिम पुरावा आहे, आणि तो मुद्दाम तयार केलेला पुरावा आहे. म्हणजे मी जे IIT कानपूरवाल्या जे संशोधकांचं सांगत होतो त्यांच्या मी संपर्कात सुद्धा आहे, गुप्ता आणि सिंग. तर ते सिंग आहेत, त्यांच्याशी मी संपर्कामध्ये आहे, आणि आणखीसुद्धा आमच्या चर्चा झाल्या. तर त्यातला पुरावा सुंदर आहे. तर ही साधारण जी पूर्ण आपल्याला जी माहिती असलेली जी सरस्वतीची कहाणी आहे त्याच्यात कमीत कमी आपल्याला 2 लाख वर्षाचा इतिहास माहिती आहे, आणि त्याच्यापेक्षा जास्त आहे हे आपल्याला माहिती आहे. फक्त किती जास्त सांगता येत नाही, त्याच्याकरता आणखी संशोधन व्हायला पाहिजे. सो आता 2 लाख वर्षाची तुम्हाला मी कथा सांगतो थोडक्यात, की 2 लाख वर्षाच्या आधी ती जयपूरच्या आसपास एरियामधून वाहत होती. त्यानंतर 2 लाख वर्षापूर्वी ती बिकानेरजवळून व्हायला लागली. नंतर 70,000 वर्षापूर्वी ती कलिबंगा या भागातून व्हायला लागली. हे होईपर्यंत जी सरस्वती नदी आहे त्यामध्ये शतुद्री पण होती आणि यमुना पण होती, हे आपल्याला आत्ताचा पुरावा सांगतो. आता 70,000 वर्षापासून आपण फास्ट फॉरवर्ड आपल्याकडे येऊया. तर 50,000 वर्षापूर्वी, साधारण 50,000 ते 40,000 वर्षापूर्वी ज्या काही भौगोलिक घडामोडी झाल्या त्याप्रमाणे यमुना जी पूर्वेकडून येऊन सरस्वतीला जी मिळत होती तिचं असं वळलं, ती अशी वळायला लागली घडामोडीमुळे. म्हणजे तिनं असा टर्न घेतला
पश्चिमेच्या ऐवजी पूर्वेला टर्न घेतला आणि मग ती गंगेला जाऊन मिळायला लागली. ही जी घटना आहे ही 50,000 ते 40,000 वर्षापूर्वी नक्की झाली. याचे अनेक पुरावे, अगदी काय म्हणूया आपण प्रिसाईज आणि ॲक्युरेट पुरावे आपल्याकडे जगभर म्हणजे जगातल्या संशोधकांनी केलेलं आपल्याला यमुनाच्या संदर्भामध्ये लेखी पुरावे उपलब्ध आहे. अगदी मी कुणाच्या मनामध्ये कोणताही संशय असता कामा नये. आणि याची नंतर आपल्याला कळेल, कारण आत्ता जे अजूनही बरेचसे लोक सरस्वतीचं जे वर्णन करतात, ज्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत, हे अत्यंत चुकीचं आहे. आणि ते भारतीय संस्कृती, भारतीय हिंदू धर्म याच्या संशोधनाकरता अत्यंत वाईट आहे ती गोष्ट. मग ती बदलण्याची गरज आहे आणि ती वेळ येऊनही गेलेली आहे. तर आता आणखी सांगतो तुम्हाला. तर यमुना गेली, गंगेला मिळायला लागली. आता फास्ट फॉरवर्ड परत करूया आपण. त्याच्यामध्ये आणखी एक इन्सिडेंट होतो की जगभर, भारतात त्याचा फार परिणाम झाला नाही पण परिणाम झाला. जगभर आईस एज आलं असं आपण म्हणूया त्याला, मायनर आईस एज किंवा लास्ट ग्लेशियल मॅक्झिमम. म्हणजे पूर्ण उत्तर अमेरिका बर्फाच्या खाली गेली, पूर्ण पश्चिम युरोप बर्फाच्या खाली गेला. म्हणजे तिकडे काही लोक राहूच शकत नव्हती अशी परिस्थिती झाली. भारतामध्ये त्यामुळे हवामान तापमान खाली गेलं आणि त्याचा हिमालयात परिणाम झाला. हिमालयातली ग्लेशियर्स वाढली, त्यामुळे नद्यांचं पाणी थोडं कमी झालं असंही झालेलं आहे. त्याचाही आपल्याला पुरावा मिळतो. तर हा साधारण जो काळ आहे ना, हा साधारण 35,000 वर्ष आपण सिम्प्लिसिटी करता घेतो आहे. 35,000 वर्षापूर्वी ते 20,000 वर्षापूर्वीचा काळ आहे. या काळामध्ये नद्याच्या जी पाण्याची लेवल होती ती कमी झाली. त्याच्यानंतर परत आपण सुरुवात करतो आहे की परत टेम्परेचर्स वाढत आहेत जगभर. म्हणजे उत्तर अमेरिकेतला बर्फ निघून जायला लागला, पश्चिम युरोपातला बर्फ निघायला लागला. आपल्याकडे वातावरण सगळं चांगलंच होतं, नद्या वाहतच होत्या, फक्त पाणी कमी झालं होतं. तर ते 20,000 वर्षापासून आपण सुरू करूया. 20,000 वर्षापूर्वीपासून ते आपण 15,000 वर्षापूर्वी जर आलो तर आपल्याला दुसरा एक मोठा आपल्याला इव्हेंट मिळतो. तो म्हणजे सतलज नदी, जी पूर्वी सरस्वतीच होती असं आपण म्हणूया, किंवा सरस्वतीला मोठं पाणी देत होती. ती आत्ता जिथे पंजाबमध्ये रोपर किंवा रूपनगर अशी जी जागा आहे, तिथे ती पूर्वी जी दक्षिणेला येत होती ती बरोबर अचानक असं आपण म्हणूया पश्चिमेला वळली. म्हणजे अक्षरशः 90 डिग्री कोन केला तिने. स्पष्ट दिसतं, आत्ता दिसतं. आत्ता तुम्ही जर रोपरला गेला तर तुम्हाला तसंच दिसणार. अशी येते आणि अशी जाते. म्हणजे परत ते जिओलॉजिकल कारण म्हणजे जो भारताचा जो आलेला उपखंड आहे तो असा वर. मला आता तोच प्रश्न सुचत होता की एक गमतीशीर गोष्ट सांगायची झाली. आता नवी मुंबईमध्ये जो विमानतळ बांधतायत त्याच्यामुळे उल्वे नदीचा प्रवाह मातीचा भर टाकून बदलण्यात आला. तर हे आपण समजू होतो की मानवनिर्मित गोष्टींमुळे नदीचा प्रवाह बदलला. तर झालं काय, ती माती टाकली, प्रवाह बदलला. तर मातीचं जे हे येणं आहे, अतिरिक्त मातीचं येणं, तर त्याचाच संदर्भ जर आपण इथे लावला आणि तुम्ही जे मगाशी म्हणालात की जे टेक्टॉनिक प्लेट्स होते, इंडियन प्लेट, ते जेव्हा युरोपियन प्लेट्स, युरेशियन प्लेट्सची जेव्हा टक्कर झाली आणि जी अजूनही हळूहळू आपण उत्तरेकडे चाललो आहोत, त्याच्यामुळे तिकडची जी उत्तरेची माती होती किंवा जे धरती होती ती हळूहळू खाली आली. नदीच्या प्रवाहाबरोबर ती मातीसुद्धा खाली आली आणि म्हणून हे प्रवाह बदलले असं असू शकतं का? नाही, तसं नाही झालं एक्झॅक्टली. ॲक्च्युली जी माती येते खाली त्याला आपण काय म्हणूया, पुळण म्हणतो आपण, किंवा चांगली फर्टाईल सॉईल असते ती पसरली गेली. आता राजस्थानकडे ती नाही, पाणी नाही म्हणून तिथे काही होत नाही पीक, आणि वर व्हाईट सँड येऊन बसलेली आहे. पण पूर्ण उत्तर प्रदेश, बिहार आणि बंगाल हे सुद्धा सुपीक व्हायचं कारण म्हणजे ती तशी आलेली चांगल्या प्रकारची माती आलेली आहे तिथे. झालं आहे काय, आपला जो भारताचा जो उपखंड आहे म्हणजे जो आफ्रिकेकडून आला त्या टेक्टॉनिक प्लेटवरचा, तो आता तुम्ही म्हणालात अगदी बरोबर सांगितलं की तो आपण जो बघतोय तो स्लो मोशनमध्ये ॲक्सिडेंट बघतोय आपण, 2 गाड्यांचा ॲक्सिडेंट होतो तसा. तर त्याच्यामध्ये काय होतं आहे, ते वेगवेगळ्या प्रकाराने त्या प्लेट्स बदलू शकतात. कधी ती प्लेट अशी करू शकते जर मातीला, किंवा कधी अशी करू शकते. तरी समजा आपले हा जो आत्ताची जी भारताचा जो उत्तर भाग आहे त्याला समजा ही जर प्लेट आहे तर ती अशी करत असेल, म्हणजे अशी वर होत असेल, तर ही जी नदी वाहते तर ह्या प्लेटला समजा असं केलं तर त्या नदीचा प्रवाह इकडे बदलणार ना. म्हणून आता नद्या बघा कशा दिसत आहेत, गंगा यमुना या बाजूला वाहत आहेत आणि सिंधू, सरस्वती आणि त्या सगळ्या एकतर सगळ्या पूर्वेकडचे आहेत, सगळ्या पश्चिमेकडे, सरळ खाली दक्षिणेकडे एकही नदी नाही आपल्याकडे आता. त्याचं कारण ती प्लेट अशी वर जाते, बरोबर. तर त्यामुळे ते प्रवाह बदलत आहेत. त्यामुळे जयपूरला असणारी नदी बिकानेरला गेली, बिकानेरला असलेली कली बंगालला गेली, आणि मग यमुना बाजूला झाली 50,000 वर्षापूर्वी.
15,000 वर्षापूर्वी सतलज बाजूला झाली, त्या मुख्य मोठ्या नद्या गेल्याच, मग मधल्या कुरुक्षेत्रामध्ये जे काही झालं असेल आणखी काही प्रकार, त्याच्यामुळे त्यांचंही पाणी कमी झालं आणि मग सरस्वती साधारण एक 5,000, 6,000, 7,000 वर्षापूर्वी पूर्ण नष्ट झाली. म्हणजे नद्यांचा बदलता प्रवाह हा धागा जर आपण अजून पुढे खेचला तर कदाचित किती वर्षांपुढे होईल माहीत नाही, बट एक अंदाज लावला तर जशा या नद्या वायव्येकडे ढकलत गेल्या तशा आत्ता पंजाब पाकिस्तान प्रांतात जे नद्या आहेत, सतलज म्हणा, ब्यास म्हणा, त्या पण पुढे जाऊन प्रवाह बदलून कदाचित पाणी कमी होणं किंवा लुप्त होणं हे पण होऊ शकेल. कदाचित होणार ना, म्हणजे तीच तर चिंता आहे. म्हणूनच सरस्वतीचा सगळ्यात जास्त अभ्यास झालेला आहे. ओके, आता त्याच्यातलं तुम्हाला आणखी एक गंमत सांगतो की हे सगळं आता आपण म्हणू ठीक आहे, हे आत्ता आपल्याला आत्ताचं संशोधन वापरून आपल्याला ह्या गोष्टी कळतात, पण आता त्याचा आणखी फायदा काय, म्हणजे फायदा ह्याच्याकरता आहे की बाकीच्या नद्यांना असं होईल का, आणि जर ते होणार असेल तर ते आपल्याला थांबवता येईल का, या दृष्टीनं तो विचार बरोबर आहे. पण नुसता आपला नद्यांचा इतिहास नाही म्हणत मी, आपल्या संस्कृतीचा किंवा धर्माचा इतिहास म्हणून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही जी सरस्वती नदीच्या हे आत्ता आपण जी वर्णनं बघितली 2 लाख वर्षापर्यंतची, तर ती जी ग्रँड सरस्वती, म्हणजे त्याचं ऋग्वेदामध्ये असं वर्णन येतं, नदी तमे अंबी तमे देवी तमे सरस्वती. म्हणजे ऋग्वेदाला दक्षिणेतल्या नद्याही माहिती येतात, फक्त त्याची स्पष्ट वर्णनं येत नाही. म्हणजे नर्मदेपासून नर्मदा, गोदावरी, कावेरी, तापी आणि ताम्रपर्णी यांची वर्णनं स्पष्ट भाषेमध्ये येत नाहीत ऋग्वेदामध्ये. त्याच्यावरही तुम्ही का विचारलं तर मी सांगेन. त्याच्यामध्ये माझे जे को रिसर्चर्स आहेत रूपा भाटी, त्यांचं खूप त्याच्यावर संशोधन सुरू आहे. आत्ताचं जे आपल्याकडे ऋग्वेदाची संहिता आहे त्याच्यामध्ये जनरली ज्या उत्तरेच्या नद्या आहेत त्यांचंच वर्णन येतं, पण आपण फक्त त्या नद्या घेऊया. तर त्याच्यात म्हणजे गंगा यमुना माहिती आहे त्याला. आता तुम्ही जसं सुरुवातीला जो श्लोक म्हणालात तो आत्ता त्याच्यामध्ये गोदावरी कावेरीचंही वर्णन केलं. पण जर आपण ऋग्वेदामध्ये गेलो, शेवटच्या 10व्या मंडळामध्ये नदी सूक्त आहे 10.75, म्हणजे 75वी ऋचा सूक्त, 75वं सूक्त ऋग्वेदातल्या 10व्या मंडळातलं, त्याला नदी सूक्त असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये इमेमच गंगे यमुने असं सुरू होतं. सरस्वती म्हणजे पूर्वेला सुरुवात करून गंगापासून यमुना, त्यानंतर सरस्वती, त्यानंतर सतलज म्हणजे शतुद्री, असं करत करत अफगाणिस्तानपर्यंतच्या, आता आपण त्याला अफगाणिस्तान म्हणतोय, तो सगळं भारतवर्षच होता तो, अफगाणिस्तानपर्यंतच्या 19 नद्यांचं वर्णन हे त्या नदी सूक्तामध्ये. म्हणजे ते फक्त लिहिलेलं नाही आहे, तर भौगोलिकरित्या जसा प्रसार झालेला आहे पूर्वेकडून, म्हणजे याला आपण एक सिस्टमॅटिक जॉग्राफिकल स्प्रेड म्हणतो, तसं अगदी अभ्यासपूर्व त्याचं वर्णन केलेलं आहे. अभ्यासपूर्वक वर्णन आहे. आणखी एक त्यातली मजा सांगतो की हे झालं 10वं सूक्त, म्हणजे शेवटचा आपण ऋग्वेदाचा भाग म्हणूया. पण त्याच्या जर तुम्ही जुने जे ऋग्वेदाचे जे भाग आहेत आणि त्याचं काढता येतं, ते आपण कसं काढलं हे आपण जाऊया नको, आपण ज्यांनी आत्तापर्यंत संशोधन केलेलं ते आपण मान्य करूया आत्ताच्या डिस्कशन करता. जसं पद्मभूषण वामदेव शास्त्री म्हणजे डॉक्टर डेव्हिड फ्रॉले किंवा श्रीकांत तलगिरीजी, ओके, आणि अशा अनेक लोकांनी त्याच्यावर संशोधन केलेलं आहे. केस म्हणजे बरेच आहेत, नावं घ्यायची तर खूप नावं येतील त्याच्यामध्ये. वाल्दिया म्हणून एक खूप सुंदर होऊन गेले काम करणारे. तर त्याच्यातलं वर्णन असं आहे की जर तुम्ही जुने ऋग्वेदातले भाग गेलात तर त्याचं वर्णन नदी तमे अंबी तमे देवी तमे सरस्वती किंवा गिरिभ्य आ समुद्रात, म्हणजे उंच पर्वतामधून निघून पूर्ण समुद्रापर्यंत वाहणारी अशी ती जगातली म्हणूया नको, भारतातली म्हणूया, मोठ्यातली मोठी नदी, नदी तमे अंबी तमे देवी तमे, देवीतली मोठी देवी, पाण्यातली सगळ्यात मोठ्या प्रवाहाने जाणारी, नदीमधली सगळ्यात मोठी, असं सरस्वतीचं वर्णन आहे. द ग्रँडेस्ट ऑफ एव्हरीथिंग, ग्रँडेस्ट ऑफ एव्हरीथिंग ऑन एव्हरी काउंट. आता हे ऋग्वेदातच वर्णन आहे, पण किती इंटरेस्टिंग आहे बघा. म्हणजे ह्याच्यावरून सुद्धा सिद्ध होतं ऋग्वेदातले सगळी सूक्त एका वेळी लिहिलेली नाहीत. कारण जर आपण नदी सूक्तावर आत्ता जे आलो तर नदी सूक्तामध्ये तुम्ही म्हणालात तसं की अगदी डिटेल वर्णन दिलेलं आहे, पण त्याच्या पुढचं वर्णन आणखी महत्त्वाचं आहे की त्या नदी सूक्तामध्ये सरस्वतीचं वर्णन आहे, म्हणजे सरस्वती अजूनही आहे, पण त्या नदी सूक्तामध्ये सरस्वती ही आता सर्वात मोठी नदी राहिलेली नाही. तर त्याच्यामध्ये असे ऋचा आहेत की त्या ऋचावरून आपल्याला कळतं की ते ऋग्वेद लिहितानाच, म्हणजे ते ऋग्वेदातलं ते सूक्त जेव्हा इन्क्लूड केलं गेलं तेव्हा सरस्वती मोठी नदी राहिलेली नव्हती शेवटच्या त्या सूक्ताप्रमाणे, आणि सिंधू नदी ही सगळ्यात मोठी झालेली होती. आणि मग सिंधू नदी तू सगळ्यात मोठी आहेस अशी त्याची स्तुती आहे. म्हणजे नदीचं विज्ञान जे आपण आत्ता एवढं रिसर्च सायंटिफिक स्टडी करतोय हे आत्तापासूनचं नाही,
तर ते त्या काळापासूनच चालत आलेलं आहे. अगदी. आणि त्या काळाचं म्हणजे आता समजा जी ग्रँड सरस्वती ह्याच्याकरता किती मागे जायला पाहिजे आपल्याला नक्की माहिती नाही, पण कमीत कमी 25,000 वर्ष मागे जायला पाहिजे, कमीत कमी. म्हणजे ऋग्वेदातले जे काही वर्णनं आहेत की ज्याच्यामध्ये ग्रँडेस्ट सगळ्यात मोठी नदी म्हटलेलं आहे ते समजायला आणि ते तसं वस्तुस्थिती असायला कमीत कमी 25,000 वर्ष जावं लागतं. 50,000 वर्ष जावं लागेल, कारण 50,000 वर्षापूर्वीसुद्धा यमुना निघाली, नक्की आपल्याला माहिती नाही. 70,000 वर्ष, 1,00,000 वर्ष, 2,00,000 वर्ष आणि त्याच्या आधीसुद्धा जावं लागेल. तो पुढच्या संशोधनाचा विषय आहे. पण जसं आत्ता तुम्हाला आपण बोलताना सांगितलं की सतलज पण गेली की नाही 15,000 वर्षापूर्वी. आता ऋग्वेदातले मी तुम्हाला वर्णन सांगितली आणि सिंधू नदी मोठी झाली सांगितली. हे तुम्हाला जर सांगितलं तुम्हाला आणखी आश्चर्य वाटेल की सतलज नदी आपल्याला माहिती आहे आता भूगोलाच्या विज्ञानामुळे की 15,000 वर्षापूर्वी ती पश्चिमेला वळली. आता ती सतलज नदी ही पश्चिमेला वळून वाहते याचं वर्णन रामायणात येतं. म्हणजे भरत जेव्हा कैकई आपल्या कैकई देशामधून तो येतोय, आपला धृतराष्ट्र म्हणतोय सॉरी दशरथाचं निधन झाल्यानंतर तो येतोय भेटायला, तेव्हा तो सगळ्या नद्या पार करतोय, त्यांची वर्णनं आहेत. आणि त्याच्यामध्ये जेव्हा शतुद्री म्हणजे सतलजचं वर्णन येतं ते असं येतं की ती अशी नदी की जिचं पात्र अत्यंत विशाल आहे आणि ती पश्चिमेकडे वळून वाहते. याच्यावरून तुम्हाला काय कळेल, आता आपल्याला भूगोलाचं विज्ञान सांगतं की ही गोष्ट 15,000 वर्षापूर्वीच झाली, त्याच्या आधी तसं नव्हतं. म्हणजे आपल्याला त्याच्यावरून कळतं की रामायण हे मागच्या 15,000 वर्षात झालेलं आहे. म्हणजे तो नदीचा इतिहास, नदीचं विज्ञान हे आपल्याला इतिहासाचं विज्ञानाला मदत करतं. आणि रामायणातले आतले पुराव्यामुळे ते रामायण हे 14,000 वर्षापूर्वी झालं हे मी दाखवूनच दिलेलं आहे. म्हणजे काही लोकांना असं असतं ना की रामायण काय म्हणूया कैक लाख वर्षापूर्वी झालं, ते चुकीचं कसं हे आपण देऊ शकतो. तसं लाख वर्षापूर्वी ते झालेलं नाही. आणि मग तीच वर्णनं पुढे येतात. म्हणजे आता महाभारताच्या वेळी तर सरस्वतीची अशी अवस्था झाली, रामायणामध्ये सरस्वती वाहते एवढंच वर्णन येतं. महाभारतामध्ये तर अशी अवस्था झाली सरस्वती, ज्याला आपण इंग्लिशमध्ये असं म्हणता येईल, तुम्ही मराठी शब्द सुचला तर सांगा, की इट इज इन फ्लक्स. म्हणजे असं झालं आहे की काही ठिकाणी ती प्रचंड पाण्यानं वाहते, काही ठिकाणी ती रेतीच्या खाली नष्ट झाली, काही ठिकाणी ती म्हणजे राजस्थानच्या रेतीमधून बाहेर आलेली आहे आणि विनाशन अशी नावाची जागा झालेली आहे, आणि काही ठिकाणी ती पृथ्वीच्या पोटातून म्हणजे सँडच्या खालून वाहते आहे. आणि हे सुद्धा त्या लोकांना कळत होतं की इथून सरस्वती खालून वाहते. ते कशावरून, त्याची वर्णनं महाभारतामध्ये येतात की त्याच्या जमिनीच्या वरची जी हिरवळ आहे त्याच्यावरून त्यांना कळत होतं की इथून खालून सरस्वती वाहते. असं सरस्वतीचं अत्यंत रोमांचकारक आणि वेगवेगळ्या प्रकारचं वर्णन तुम्हाला महाभारतामध्ये मिळतं. सरस्वतीचं महत्त्व तर आपल्याला आता कळून आलं आहे या चर्चेमध्ये. जेवढी नदी मोठी तेवढा समाज तिकडे मोठ्या स्तरावरती स्थायिक होतो. तर तसं त्या बाबतीत तुम्ही काय सांगू शकाल का? जसं आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन याच्यावरती खूप चर्चा होते लोकांकडे, आणि चित्रपट निघतात, बरेच काय काय शॉर्ट फिल्म्स निघत असतात, पण सरस्वती रिव्हर सिव्हिलायझेशनबद्दल कोणी काही बोलत नाही. त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? आता लोक बोलायला लागलेत. आता काय झालं, सुरुवातीला ह्याचं थोडंसं आपल्याला समजून घ्यावं लागेल की जो वेस्टर्न स्टाईलचा जेव्हा आपण रिसर्च करतो ना, तर होतं काय, समजा मोहेंजोदडो त्यांना मिळालं तर लगेच त्याला ते सिंधू संस्कृती म्हणतील. समजा हरप्पा मिळालं, त्यालासुद्धा त्यांनी सिंधू म्हटलं हे आपले उपकार, नाही तर त्याला ते हरप्पा जे मिळालं ते रावी नदीच्या काठावर आहे, म्हणजे जुन्या प्रभावाच्या जवळ आहे, तर त्याला रावी संस्कृती त्यांनी म्हटलं असतं. आता ज्याला आपण काय म्हणतो सिंहावलोकन करू शकतो, वरून तो माउंटनच्या वर जाऊन बघू शकतो, तो म्हणेल अरे हे काय करताय तुम्ही, त्याला सिंधू संस्कृती, याला रावी संस्कृती, याला गोदावरी संस्कृती असं नाही आहे ना, ही सगळी भारतीय संस्कृतीच आहे. तर आता काय झालं आहे, त्यावेळी असं वाटत होतं की सगळी जी जागा मिळत आहेत त्या सगळ्या सिंधूच्या काठावर मिळत आहेत, म्हणजे मोहेंजोदडो हरप्पा, म्हणून त्याला जे नाव आलं ते इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन असं आलं. नंतर आता जो मागच्या काय 100 वर्षामध्ये जे काही चाललं आहे, आत्ता परिस्थिती अशी आहे की जो सरस्वती नदीचा जो जुना पेलिओ चॅनल, जुना जो मार्ग आहे, त्याच्यावर सिंधू नदीच्या काठावर जेवढ्या मिळाल्या त्याच्यापेक्षा अनेक जागा मिळालेल्या आहेत. त्यांची काही नावं सांगू शकाल? राखीगडी घ्या तुम्ही, कलिबंगा इटसेल्फ, सूरतगड, हनुमानगड, आणि वर जाता तेव्हा म्हणजे मला अगदी एक्झॅक्ट नावं येणार नाहीत, पण हरियाणामधली ज्या जागा आहेत बऱ्याचशा, जिंद वगैरे सगळीकडे ते चालू. पण दक्षिणेकडचे लोथल झालं, ढोलावीरा झालं, हे सरस्वतीमध्ये येतात का, हे सिंधू संस्कृतीमध्ये? नाही, चांगला प्रश्न आहे. त्याचं उत्तर येस असं आहे, कारण सिंधू संस्कृती वेगळी आणि सरस्वती संस्कृती वेगळी हे मी म्हणेन संशोधन करणाऱ्या
सगळ्या लोकांना किंवा काही लोकांना ज्यांना हे वेगळं म्हणतात त्यांना न कळलेली गोष्ट आहे. ॲक्च्युली ती एकच संस्कृती आहे. इनफॅक्ट सिंधू संस्कृती आणि सरस्वती संस्कृती त्याच्यातले जे गोष्टी आपल्याला मिळतात म्हणजे पुराव्यास दाखल मिळतात या तुम्हाला दक्षिणेतसुद्धा मिळतात. कारण जेव्हा ह्या नद्या नष्ट झाल्या म्हणजे सरस्वती नदी नष्ट झाली तेव्हा ती लोकं दक्षिणेला गेली पण ती संस्कृती बरोबर घेऊन गेली तर ते फॉर्म्स मिळतात. म्हणजे ब्राह्मी लिपी ही इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचे जी आपल्याला जे मिळतात ना कोड्स मिळतात ना त्याच्यावरून आलेली आहे. आणि इंडस जी स्क्रिप्ट आहे त्याच्यावरून ब्राह्मी लिपी झालेली आहे. पण एलामाईट वगैरे म्हणजे ज्या आता मिडल ईस्टमधल्या ज्या भाषा आहेत त्यासुद्धा त्याच्यापासून निर्माण झालेल्या आहेत हे दाखवता येतं. मध्यंतरी मी एक लेख वाचलेला जेव्हा मुंबई चेन्नई आपल्या शहरांमध्ये ज्या पूर परिस्थिती निर्माण होते सगळीकडे पाणी तुंबतं सगळं व्यवस्था ठप्प होते तर ढोलावीराचा एक आर्टिकल होता बातम्यांमध्ये की त्या काळी त्यांनी कसं जो ड्रेनेज चॅनल आहे ते कसं एकदम व्यवस्थितरित्या काटकोन त्रिकोण आपण प्रॉपर आखून त्यांनी सगळं आखलेलं. त्याच्यावरनं कळतं की त्यावेळेला लोकांची वैचारिक क्षमता किती प्रगत होती हे झालं एक. दुसरा जो लोथल जो बंदर होता तो पण त्या काळी खूप प्रगत होता तिथून बराच व्यापार चालायचा. तर एकंदर तो जो प्रांत बघितला जो सरस्वती नदीच्या अख्यातरीत येतो याच्यावरनं लक्षात येतो की तो संबंध प्रांत आणि समाज तो किती प्रगत होता. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही मत असायची गरजच नाही. जेव्हा पुरावा असतो ना तेव्हा मताची गरजही पडत नाही. पुरावा असा आहे आपल्याकडे जर तुम्ही शेती घेतलं कृषी घेतलं तर आपल्याकडे जो पुरावा उपलब्ध आहे तो 45,000 वर्षापर्यंतचा जातो. आपण जर नॅव्हिगेशन घेतलं आता गुजरातमधला नॅव्हिगेशनचा खूप जुना पुरावा मिळालेला नाही. जुना म्हणजे मी सांगतो किती ते पण तेच आपण जर पुंपुहारला गेलं तामिळनाडूमध्ये तर 20,000 वर्षाच्या आधीचा पुरावा आहे. आता हे जर आपण लक्षात घ्यायला पाहिजे की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजे सिंधू संस्कृती सरस्वती संस्कृती असं वेगळं नाही करायचं. म्हणजे हे त्यांनी केलेलं आहे पूर्वीच्या संशोधकांनी ते चुकीचं आहे अत्यंत चुकीचं आहे ते. ही सगळी एकमेकाशी कनेक्टेडच संस्कृती होती आणि त्यामुळे जर पुंपुहारला जर म्हणजे आपल्याला नॅव्हिगेशनचा पुरावा असेल तर तो गुजरातलाही होता. इनफॅक्ट ॲस्ट्रॉनॉमी जर तुम्ही घेतलं तर ती एकच ट्रेडिशन आहे म्हणजे अगस्त्याचा तारा. ह्याचा अर्थ काय फक्त उत्तरेचं जो गोलार्ध आहे त्याच्यामध्येच फक्त भारताच्या व्यापाऱ्यांचा प्रवास नव्हता तर दक्षिण गोलार्धसुद्धा त्यांनी काबीज केलेला होता. हे तुम्हाला पुरावे मिळतात. आता तुम्ही जे म्हणालात ना लोथल किंवा धोलावीराला ते कनेक्टेड आहे त्याच्या पुढचं आता प्राच्यमने आपो वय अमृतम म्हणजे वॉटर इज एलिक्झिर अशी डॉक्युमेंटरी बनवलेली आहे मुद्दाम बघा. तर त्याच्यामध्ये मिशेल डॅनिनोनी धोलावीराचं सुंदर वर्णन केलं आहे आणि हे सगळीकडे तुम्हाला मिळतं बाय द वे. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये मांडूला मिळतं की आपण कसं म्हणतो की पाणी लीक होतं टँकमधून लीक होणार तर आता आपण म्हणतो लीक होणार त्याला काय करणार ते जातं. त्यांनी तसा नाही विचार केला. त्यांनी लिकेज होणारे ॲक्सेप्ट केलं आणि ते लिकेज झालेल्या पाण्याला पाथ करून ठेवला त्यांनी पुढे. आता मांडूमध्ये तुम्ही गेलात आणि तसंच धोलावीरामध्ये सुद्धा आहे की त्या ज्या वरून जे पाणी आलेलं आहे ते समजा पहिल्या टाकीमध्ये राहिलं त्या टाकीला लिकेज हे होणारच हे त्यांनी अझूम केलं पण ते झालेलं लिकेज पाणी वेस्ट होऊ नये म्हणून पुढे त्याला पाथ बांधला आणि त्या फ्लोमध्ये खाली दुसरी टाकी बांधली. अशा सिरीज ऑफ टाकी बांधलेल्या आहेत किंवा आतून त्या इंटरकनेक्टेड करून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे सिपेज झालेलं किंवा लीक झालेलं पाणीसुद्धा सेव्ह होत होतं. तसंच मांडूमध्ये तुम्ही गेलात तर तसंच होतं. वर एक मोठं धरण बांधलं आहे पण त्या धरणातून पाणी पुढे जाणार त्याला दुसरं खाली धरण बांधलं मग तिसरं धरण बांधलं अशी सुंदर व्यवस्था केलेली आहे. तर आता मी तुम्हाला म्हणजे कृषी सांगितलं नॅव्हिगेशन हे सांगितलं म्हणजे व्यापार झाला त्याच्यामध्ये. कृषी म्हणजे मुळात सेटल सिव्हिलायझेशन झाली. हे सगळं दोन्ही गोष्टी नीट करण्याकरता जी खगोलशास्त्र पाहिजे त्याची प्रगती झालेली आहे आणि ही सगळी सरस्वतीच्या काठावर किंवा सरस्वती संस्कृतीमध्ये झालेली आहे. ऋग्वेदिक प्रगती आहे ती आणि म्हणून ती आपल्या संस्कृतीची प्रगती आहे. मग ह्याच्यातून असं एकमेकाला वेगळं काढायचंच नाही काढता कामा नाही आहे असं त्याच्यामागची भूमिका आहे. आता पुराव्यांची गोष्टच करायची झाली तर जसं तुम्ही आत्तापर्यंत जो अभ्यास मांडला जी आकडेवारी मांडली पण आज आपल्या देशात किंवा परदेशात असे बरेच लोक आहेत ज्यांची आकडेवारी पूर्ण वेगळी आहे. उदाहरणार्थ काही लोक म्हणतात की सरस्वती नदी ही 5,000 वर्षापूर्वीपर्यंत होती. काही लोक म्हणतात 1,000 म्हणजे असे बरेच आकडेवारी आहे. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आता आपण सरस्वती नष्ट केव्हा झाली आधी बघू आणि त्याचा उगम केव्हा झाला आणि त्याबद्दलही अगदी आपण काय म्हणूया म्हणजे अकॅडमिक क्षेत्रातले किंवा ज्यांनी पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहे त्यांच्या पुस्तकाला खूप प्रसिद्धी मिळालेली आहे
ती लोक त्यांनी काही काम केलेलं अगदीच स्पृहणीय असं आहे, पण काही जे सरस्वतीच्या प्राचीनतेबद्दलचं जे काम आहे हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे आपल्या लोकांमध्ये इतके संभ्रम निर्माण होतात, तेही आपण थोडं काढायचा प्रयत्न करूया आपल्या बाजूने. तर सरस्वती नक्की नष्ट केव्हा झाली याचं सोपं उत्तर कुणालाच नक्की माहिती नाही. कारण काय होतं, परत जेव्हा सरस्वती समुद्राला मिळायला येते तेव्हा परत त्याच्या डिस्ट्रीब्युटरीज होतात. त्यामुळे एखादी डिस्ट्रीब्युटरी नष्ट झाली म्हणजे बाकीच्या झाल्याच असं आपल्याला सांगता येत नाही, जोपर्यंत त्या सगळ्यांवर संशोधन होत नाही. दुसरं, जिथे सरस्वती नष्ट झाली म्हणजे त्याचं वर्णन येतं आपल्या महाभारतामध्ये. ओके, विनाशन असा शब्द वापरला आहे की जिथे सरस्वती नष्ट झाली, विनाश झाला, ती जागा विनाशन. पण त्याच्यातही अशी गंमत आहे की सरस्वती नदी जिथे नष्ट झाली ती जागा पण बदलत होती अपस्ट्रीम. आधी ती कुठेतरी गुजरात आणि राजस्थानच्या बॉर्डरवर समजा नष्ट झाली, त्याला आपण विनाशन म्हटलं. नंतर ती आणखी मागे गेली, त्याला त्या जागेला विनाशन म्हटलं. म्हणजे विनाशन ही जागा बदलत गेली, असे त्याच्यात बरेच कन्फ्युजन आहे. त्यामुळे नक्की आपल्याला केव्हा नष्ट झाली माहिती नाही, पण आपल्याला जो पुरावा आहे त्याच्यावरून एवढं सांगता येतं की 4500 BC म्हणजे 6500 वर्षापूर्वी ती अचानक एकदम नष्ट व्हायला लागली. आणि अचानक म्हणजे आश्चर्य नाही आहे. अनिंद्य सरकार यांचा 2016चा पेपर आहे क्लायमेटॉलॉजीवरचा, की सरस्वती आपण 20,000 वर्षापूर्वीचं बघितलं तर त्या 20,000 वर्षाच्या वेळी जे समुद्र म्हणजे काय म्हणतो LGMचा संपला तो आणि समुद्राची पाणी वाढायला लागली, नद्या आणखी जास्त पाण्यानं व्हायला लागल्या. 15,000 वर्षापूर्वीचं आपण पाहिलं. त्यानंतर सरस्वतीचं जे पाणी होतं ते कमी कमी होत होतं त्या काळामध्ये, म्हणजे प्रवाह बदलल्यामुळे, कारण सतलज पण निघून गेली ना 15,000 वर्षापूर्वी. मग ती सरस्वती मधल्या काळामध्ये खूपच छोटी नदी असावी अशा करता म्हणतोय, कारण आपल्याकडे एक्झॅक्टली असा पुरावा नाही. मग महाभारताच्या वेळी त्याचं परत वर्णन येतं, ते मी तुम्हाला मिक्स वर्णन जे सांगितलं ते येतं. मग ते का होतं, म्हणजे जी पूर्ण सरस्वती ऑलमोस्ट नष्ट व्हायला आलेली जी सरस्वती होती ती आता परत त्याच्यात खूप पाणी कसं काय दिसतंय महाभारताच्या काळात, त्याचं उत्तर अनिंद्य सरकारांचा जो क्लायमेटॉलॉजीवरचा पेपर आहे त्याच्यात मिळतं. 7000 BC ते 4500 BC ज्या काळामध्ये महाभारत होऊन गेलं 5561 असं आहे की त्या काळामध्ये जे आपलं मौसमी पावसाचं जे प्रमाण आहे ते प्रचंड वाढलं आणि त्यामुळे ह्या नद्यांना परत एक पुनरुज्जीवन प्राप्त झालं, त्याच्यामध्ये विशेषतः सरस्वतीला. आणि म्हणून ते जी महाभारतातली जी वर्णन आहे ती परफेक्ट तंतोतंत 7000 BC ते 4500 BC मध्ये मॅच होतात. आणि म्हणून त्याचं उत्तर असं की 4500 BC नंतर सरस्वती नष्ट व्हायला लागली. काही ठिकाणी ती लगेच झाली असेल, काही ठिकाणी ती पुढचे 2000 BC पर्यंत म्हणजे पुढचे 2000 वर्ष वाहत असेल. आता आपण ते आधीचं बघूया, जे मेन स्ट्रीममधली जी लोक आहेत ते काय म्हणतात. आता आपण मिशेल डॅनियलचं द लॉस्ट रिव्हर हे पुस्तक घेऊया. अत्यंत सुंदर पुस्तक आहे. त्यातला सगळ्यात मला आवडलेला जो भाग आहे तो असा की त्यांनी जेव्हा मागच्या 300 वर्षामध्ये युरोपातले लोक इथे आले आणि त्यांनी जेव्हा इथला सर्वे केला तर त्यांना काय, म्हणजे ओडनहॅम वगैरे असे बरेच लोक आहेत, त्यांना काय जाणवलं माहिती आहे का, की जी नदी 6500 वर्षापूर्वी नष्ट झाली, 5000 वर्षापूर्वी नष्ट झाली, अगदी 4000 वर्षापूर्वी तर कोणीच वाद घालत नाही, म्हणजे 2000 BC मध्ये नष्ट झाली हे सगळेच मान्य करतात, म्हणजे कमीत कमी 4000 वर्ष झाली. ती 4000 वर्षापूर्वी नष्ट झालेली नदी आपल्या नुसते ग्रंथामध्ये नाही तर सामान्य लोकांच्या स्मृतीमध्ये सुद्धा होती. इतकं की जो असा अगदी छोटासा आपण ओहोळ म्हणू त्याला आता मराठीमध्ये, पर्या ओहोळ असं स्ट्रीम असं म्हणतो ना, अशासारखी राहिलेल्या अवस्थेमधल्या जागेला सुद्धा जेव्हा त्यांना विचारलं गेलं की अच्छा याचं नाव काय, तर ते सुरसुती म्हणजे सरस्वतीचंच त्याचं हे अपभ्रंश झाल्यासारखं असं ते म्हणत होते. आणि ते जे प्रवाह आहेत ते सुद्धा आपल्याला कळतं की तो सरस्वतीच्या मार्गातच येणारे प्रवाह आहेत. म्हणजे ती जी काय म्हणूया आपण सामाजिक जी स्मृती आहे ती जपून त्यांनी ठेवली, सामान्य लोकांनी सुद्धा जपून ठेवली, हे माझ्याकरता आश्चर्य होतं. मी त्याच्याकरता त्यांचं पुस्तक फारच चांगलं आहे. पण प्रॉब्लेम कुठे येतो, जे आपले ऐकणारे जे असतील त्यांनी मुद्दाम ते पुस्तक वाचावं, म्हणजे पुस्तक वाचण्यासारखंच आहे, म्हणजे त्याची मी प्रसिद्धीच करतो आहे, पण त्यातलं चुकीचं काय हे पण मला सांगायचं आहे. की त्याचा जर दुसऱ्या चॅप्टरला गेलात तर सरस्वतीचं सुरुवातच केव्हा झाली असं जेव्हा मिशेल डॅनियल लिहितात तेव्हा ते म्हणतात साधारण 8000 BC म्हणजे 10,000 वर्षापूर्वी झाली. आणि ते चुकीचं कारण असं आहे की जे आईस एजबद्दलच्या ज्या चुकीच्या कल्पना आहेत तेही कल्पना त्यांच्या मनात होती, म्हणजे असायला पाहिजे, नाही तर असं कोणी लिहिणार नाही. आणि त्यामुळे मग काय झालं लोकांच्या मनामध्ये की जी सगळी जी ऋग्वेदातली सरस्वती, रामायणातली सरस्वती, महाभारतातली सरस्वती, हे सगळा प्रकार, सगळा जो काही इतिहास आहे हा 8000 किंवा 10,000 वर्षामध्ये आटपायला हवा.
असं सगळ्यांना वाटायला लागतं. त्यामुळे सगळ्याच्या इतिहासाची जी कालगणना आपल्या भारतीय लोकांनीसुद्धा जी केलेली आहे ती चुकीची झालेली आहे. आणि त्यातून त्यांना आता आपण जरी दाखवलं, जरी प्रकाश दाखवला, तरी ते बाहेर पडायला तयार नाहीत. कारण ह्या लोकांनी पुस्तकं लिहून ठेवलेली आहेत. या म्हणजे खरं असा प्रॉब्लेम होता कामा नाही. विज्ञान बुद्धी जर असेल तसं होता कामा नाही आहे. विज्ञान हे बदलत जातं जसं नवीन पुरावा येतो तसा. तर हे आपल्याला नक्की लोकांपर्यंत हे पोचवणं गरजेचं आहे, म्हणून ते तुम्हाला सांगितलं. पुरावे आणि अंदाज हा मुद्दा बाजूला जरी ठेवला आणि नदी लुप्त झाली हे तर आपल्याला माहितीच आहे, पण आत्ताच्या घडीला असे कुठले अवशेष आहेत का भारतात किंवा भारतीय उपखंडात की एकेकाळी ही नदी होती, आता हिचं उरलेलं एक तलाव आहे किंवा एक पाणवठा असा उरलेला आहे, असं कुठे काही आढळतं का आपल्याला? सांगतो ना, सगळे सांगतो. सतलज नदी जी रोपरपर्यंत वाहत येते ती आपल्याला पकडावी लागेल. रोपर हरियाणापर्यंतची, कारण नंतर ती बदलली, म्हणजे पश्चिमेला वळून वाहते. तेच पाणी सरस्वतीला येत होतं. नंतर यमुना ह्या शब्दातच 2 नद्या असं आहे. म्हणजे यमुना म्हणजे द्वी असं आहे ते. म्हणजे आपण म्हणतो ना युज, दोघांना जोडणं हा जो धातू आहे त्यातून ते आलेलं आहे. तर त्या 2 नद्या कोणत्या ह्याच्यावरही ऋग्वेदामध्ये बरीच चर्चा आहे, त्याच्यात मी जात नाही. म्हणजे Y1 आणि Y2 असे प्रवाह मिळतात. यमुना 1 यमुना 2. त्यातली जेव्हा ही इकडे गेली, म्हणजे यमुना आत्ता गंगेला गेली, तर दुसरी जी नदी होती म्हणजे महाभारत काळात, म्हणजे फक्त 7500 वर्षापूर्वी ती दृषद्वती अशी नदी होती. आणि कुरुक्षेत्राचं वर्णनच असं आहे की ती जागा की जी सतलज आणि म्हणजे एका बाजूनं सरस्वती म्हटलं आहे तिला, म्हणजेच ती सतलज आलेली, आणि दुसऱ्या बाजूनं दृषद्वती, याच्यामधली जागा म्हणजे कुरुक्षेत्र. ऋग्वेदामध्ये खूप जो पूर्वीचा ऋग्वेदाचे जे भाग आहेत त्याच्यामध्ये जागांची नावच येत नाहीत. जागांचं वर्णन असंच येतं की ह्या नदीच्या उत्तरेचा भाग म्हणजे ब्रह्मवर्त असं म्हटलेलं आहे. नंतर जी कुरुक्षेत्र वगैरे अशी नावं जी यायला लागली, इंद्रप्रस्थ, ही नंतरची आलेली आहेत नावं त्याच्यामध्ये, ते पुरावे. तर हे नद्या ज्या आहेत त्या पुरावे आहेत. नंतर तुम्ही जर आता कुरुक्षेत्र भागात गेलात तर कुरुक्षेत्रामध्ये 5-6 किंवा अनेक नद्या येत होत्या. त्या सगळ्या सरस्वतीच्याच ट्रिब्युटरीज होत्या, म्हणजे सरस्वतीच होत्या. आणि त्याची आता राहिलेली सरोवर आपल्याकडे आहेत. म्हणजे तुम्ही आता जर कुरुक्षेत्रात गेलात तर ते ब्रह्मसरोवर आहे, हे अगदी त्याच्या नदीच्या पात्रातच आहे. ते जर समजा तुम्ही भीष्म निर्वाणाचं जे स्थान आहे, तर आपल्याला महाभारतामध्ये वर्णन असं येतं की भीष्म जे शरशय्येवर पडलेले होते ते ओघवती नदीच्या काठावर पडलेले होते. आता तिथे नदी नाही, पण तिथे सरोवरं राहिलेली आहेत, तिथे तळी राहिलेली आहेत आणि ती नदीच्याच पात्रातली आहेत. दुसरा पुरावा असा की आता ती सरस्वती पूर्ण नष्ट झालेली असल्यामुळे जो सतलज नदी जी रोपरपासून जी खाली यायचा जो पाथ होता ना, त्याच्यामध्ये आता जे नवीन संशोधन केलेलं आहे म्हणजे मागच्या 35 वर्षामध्ये, त्याच्यामध्ये सरस्वतीचं पात्र किती मोठं होतं माहिती आहे का? एका ठिकाणी तिचं पात्र 22 किलोमीटर रुंद होतं. 22 किलोमीटर. एक अंदाज द्यायला मी तुम्हाला सांगतो की आत्ता जर आपण ताजमहालच्या जवळ गेलं तर तिथे जी यमुना दिसते ती 1 किंवा 1.5 किंवा 2 किलोमीटर आहे. आणि 22 त्याच्या किती पट जा, म्हणजे 10 पटीनं पुढे जा, एवढी मोठी होती. तेच वर्णन तुम्हाला कलिबंगात सुद्धा दिसतं. म्हणजे कलिबंगात सुद्धा जेव्हा सरस्वती कमी व्हायला लागली तेव्हासुद्धा तिचं पात्र 8 किलोमीटर आहे. हा सुद्धा अगदी आत्ताचा पुरावा आपल्याकडे आहे. तुम्ही म्हणालात की गेल्या 35 वर्षात जे संशोधन झालं आहे तसं हल्लीच्या काळात एक 50-60 वर्ष जरी धरलीत तर आत्ताच्या काळात असे कोण संशोधक आहेत ज्यांनी अभ्यास केला आहे की अजूनही करतायत, त्यांची नावं सांगू शकाल का? हां, आता सगळीच नावं मला येतील असं नाही, पण काहींची म्हणजे ज्यांची नावं सांगणं गरजेचं आहे, जेवढे करतायत त्याचे जगभर आहेत ही लोक. तर आपण हरिभाऊ वाकणकरांबद्दल आपण ऑलरेडी बोललो. तर त्याच्यानंतर घोष वगैरे असे होऊन गेले. त्यांनी हरिभाऊंनी केलेल्या कामावरून मॅप्स तयार केले. म्हणजे त्याच्यामुळे आपण आज बोलू शकतो की जयपूरला पूर्वी होती, नंतर बिकानेरला आणि मग कलिबंगा. इनफॅक्ट बिकानेरला जेव्हा ती नाल म्हणजे 5000 वर्षापूर्वीचा रिसर्च झाला त्या क्वारीमध्ये म्हणजे खाणीमध्ये, तेव्हा कोणतरी असं विचारू शकतं, कोणी विचारलं नाही आपलं नशीब म्हणायचं की अरे ही सरस्वती कशावरून. तर त्याला 1979मध्ये 1979मध्ये घोषणी केलेला जो पेपर आहे तो त्याला पुरावा ठरतो. त्यांनी त्याचा मार्ग दाखवला आहे तिथे आणि बरोबर तिथेच त्या खाणीमध्ये त्याचा तो पुरावा मिळालेला आहे. म्हणजे वाकणकरांनी फक्त इथे असू शकेल असं जे म्हटलं होतं 50-60 वर्षापूर्वी, ते आता तसं सिद्ध होतं आहे. म्हणजे हा त्यातला एक मुख्य भाग. पण आपण वाकणकरांनंतर जर पुढे जायचं किंवा घोष यांच्यानंतर पुढे जायचं तर सगळ्यात उत्तम रिसर्च केलेला, म्हणजे सगळ्यांचीच नावं घेतो मी, जरा आठवतात तेवढी घेतो. मेरी कोर्टी म्हणून फ्रान्समध्ये त्यांचं PhD थिसिसच या विषयावर आहे आणि खूप सुंदर आहे रिसर्च. म्हणजे त्या काळातलं, म्हणजे 35 वर्षापूर्वी एवढी साधनं नव्हती आत्तासारखी, पण अप्रतिम रिसर्च आहे.
त्याच्यानंतर 1992च्या दरम्यान फ्रान्सचेच आहेत हेनरी फ्रँकफर्ट म्हणून आहेत, त्यांचाही रिसर्च अप्रतिम आहे. आणि त्यांनी सरस्वती, तुम्ही जसं म्हणालात की त्याला अनेक फाटे फुटले होते का, किंवा शतुद्री म्हणजे अनेक त्याच्या ब्रांचेस झाल्या होत्या का, त्याचा जो पुरावा आहे हा हेनरी फ्रँकफर्टनी त्याच्यातून शोधून काढला. त्यानंतर आपण जर पुढे बघितलं तर अनेक लोक आहेत त्याच्यामध्ये, पण पीटर क्लिफ्ट 2012 त्यांनी जो आत्ता मी तुम्हाला सांगितलं की 50,000 वर्षापूर्वी यमुना सेपरेट होऊन गंगेला मिळायला लागली, हे आधी माहीत होतं, पण त्याचा अगदी सगळ्यांना म्हणजे कुणाचाच आता अविश्वास राहायची गरज नाही अशा प्रकारचा पुरावा निर्माण केला. आणि आता आपल्या भारतातसुद्धा अनेक ठिकाणी लोक करत आहेत, जसं IIT कानपूरचं मी म्हटलं, सिंग आणि गुप्ता, नंतर दवे म्हणून आहेत, म्हणजे UK बरंच संशोधन चालू आहे. मग ते काय करतात, तिथले सायंटिस्ट इथले सायंटिस्ट असं कोलॅबोरेशन करून तो रिसर्च करतात, कारण ग्राउंडवर सुद्धा कोणीतरी पाहिजे. अशा प्रकारचा अप्रतिम प्रकारचा जिओसन म्हणून आहेत, म्हणजे न्यू ऑर्लिन्सला आहेत जिओसन म्हणून. तर हे सगळे लोक त्याच्यावर संशोधन करत आहेत. आणि सरस्वती म्हणजे नष्ट झालेल्या सरस्वतीपासून असं पुन्हा कधी का होऊ शकेल आणि ते आपल्याला टाळता येईल का, असा त्यांचा उद्देश आहे. पण ह्या सगळ्या संशोधनाचा आपल्याला भारतीय संस्कृती आपली जुनी समजून घेण्याकरता सुद्धा खूप फायदा होतो. आपण नदीचा इतिहास पूर्ण बघितला, त्याचं मूळ बघितलं, कधी सुरू झाली, उदयास आली, कधी लुप्त झाली. पण आता मुख्य प्रश्न असा आहे, नदी लुप्त झाली पण तिथे जो समाज वसलेला त्यांचं काय झालं पुढे? कारण की पाणी नाही, त्याच्यामुळे अन्न नाही, बाकीच्या पण गोष्टी नाहीत, मग ते कुठेतरी स्थलांतरित झालेच असावेत ना, मग त्यांचं काय झालं पुढे? ओके, ते सर्व दिशेने बाहेर गेले. उदाहरणार्थ जसं पाणी कधी कधी कसं होतं, मध्ये आटायला लागतं, मग तळी असतात, त्या तळ्यांचं पाणीसुद्धा जमिनीच्या खाली असल्यामुळे म्हणूया, म्हणजे बोरवेल म्हणूया, परत तळ्यांचं पाणी, आणि पाऊस असेल तर ते परत रिप्लेनिश होत राहतं. तर पण ते सुद्धा जेव्हा संपत गेलं तर ती लोकं दक्षिणेकडे मोहत गेली. म्हणजे एक असं काय म्हणूया प्रमेय थिअरी आहे, ते खरी किती आपल्याला संशोधन करावं लागेल, की तिथून जे दक्षिणेकडे गेले ते गौड सारस्वत, म्हणजे आता बेंगलोरकडे किंवा महाराष्ट्रामध्ये जे आले ते तिथंच दक्षिणेला ते राहिले आधी त्या सरस्वतीला धरून, पण ते आणखी आटल्यानंतर मग ते कुठे तर दक्षिणेकडे गेले, कारण मधल्या काळामध्ये तर वाळवंटच होतं मधल्या भागामध्ये. उत्तरेची जी लोकं होती ती पूर्वेला गेली, जिथे पाणी आहे, यमुना गंगा, त्या बाजूला गेली, मग ते आता गौड वगैरे आपण जे म्हणतो तसे लोक झाले. नंतर जे पश्चिमेच्या बाजूला असतील, समजा आपण धरूया सरस्वती सिंधू त्या भागामध्ये, ती लोकं भारतातून आउट ऑफ इंडिया मायग्रेशनसारखी गेलेली आहेत. आणि म्हणूनच तशा नावांची बदललेली नावं, म्हणजे सरस्वती आपण म्हणूया, त्याचं हरवती, अशा नावाच्या नद्या ह्या तुम्हाला अफगाणिस्तानमध्ये आणि इराणमध्ये मिळतात. म्हणजे ते आपल्याबरोबर नाव घेऊन गेले. बरोबर, असं झालेलं आहे. निलेशजी, माझ्या आत्ता लक्षात आलं, सरस्वतीवरनं एवढ्या सखोल चर्चा केल्यानंतर आपण जे म्हणतो सारस्वत ब्राह्मण किंवा गौड सारस्वत ब्राह्मण, तर एका संपूर्ण समाजाला एका नदीवरनं नाव पडलेलं आहे. जसं आपण सिंधू नदीवरनं सिंधी जी समाज आहे त्यांचं नाव पडलेलं आहे, तसं बाकीच्या नद्यांचे आहे का, कावेरीवरनं किंवा गोदावरीवरनं किंवा कृष्णावरनं? त्याबद्दल तुम्हाला काही सांगता येईल? बाकी नद्यांवरून नाही, पण फार इंटरेस्टिंग असं आहे की आपण जर भारताचे उत्तर आणि दक्षिण असे भाग केले ढोबळमानानं, तर उत्तर भागामध्ये नद्यांचं जाळं मोठं आहे किंवा नद्यांचं महत्त्व जास्त आहे, कारण तिकडे समुद्र नाही आहे असं आपण म्हणूया, म्हणजे माशांकरता नद्याच झाल्या असं आपण धरूया. तर त्यांनी नाव कसं दिलं की ते 5 प्रकारचे, समजा आपण म्हणजे सगळ्या जातीमध्ये असेल किंवा वर्णामध्ये असेल, पण ब्राह्मण असा आपण जर वर्ण घेतला तर पंच ब्राह्मण, त्याला त्यांनी उत्तरेच्या भागानं म्हटलं आहे पंचगौड ब्राह्मण. गौड ब्राह्मण म्हणजे आता ते कसं सारस्वत ब्राह्मण त्याच्यातच येतात, तर ते इकडे आले, पण तेच ब्राह्मण समजा सरस्वती नष्ट झाल्यानंतर पूर्वेला गेले तर त्यांना ते गौड ब्राह्मण. पण ह्या सगळ्या 5ही लोकांना गौड ब्राह्मण म्हटलेलं आहे. कनोजी ब्राह्मण त्याच्यामध्ये आले, सारस्वत आले, असं नावं दिलेली आहेत. मग दक्षिणेला काय करायचं, तर मला असं वाटतं की भारतीयांची कल्पकशक्ती फार चांगली होती, तेजस्वी होती. मग त्यांनी दक्षिणेला नद्यांचं न घेता त्यांनी काय केलं, पंचद्रविड आहेत. पंचद्रविड म्हणजे बऱ्याच वेळा मी विनोदानं काय सांगतो, काही वेळा आता आपल्याला माहिती आहेत आपल्याला तामिळनाडूमध्ये फार असं विचित्र घाणेरडं वातावरण तयार केलेलं आहे लेफ्टिस्ट लोकांनी. तर त्याच्यामधलं जेव्हा येतं तेव्हा तो एखादा तामिळ माणूस त्याच्यातून जरा उत्स्फूर्त झालेला मला म्हणतो की आम्ही वी द द्रविड असं तो म्हणतो. मग मी त्याला म्हणतो वी द द्रविड म्हणजे मला कळलं नाही, मी पण म्हटलं द्रविड आहे. तो म्हणतो व्हॉट, तू द्रविड? मग मी त्याला पंचद्रविडांचं कथा सांगतो. तर पंचद्रविड का म्हटलं ते आधी सांगतो.
की पंचद्रविड म्हणजे द्रव म्हणजे समुद्र, म्हणजे द्रव म्हणजे लिक्विड, आणि म्हणून गुजरातपासून तुम्ही जर घेतलं आणि असं जर वर गेलात आंध्र प्रदेशपर्यंत आणि मग ओडिसा आणि त्यांनी ते वरच्या ब्राह्मणामध्ये काउंट केलं. पण पंचद्रविड कोण आहेत? गुजराती, मराठी, आंध्र प्रदेश, कन्नड आणि म्हणजे आत्ताचं केरळ आणि तामिळनाडू त्यांनी एकत्र केले, हे पंचब्राह्मण म्हटलेले आहेत, पंचद्रविड म्हटलेलं आहे त्यांना. त्यामुळे आपणही द्रविड, गुजरातचे लोक पण द्रविड आहेत. मग मी त्यांना सांगतो, आणि द्रविडाचा अर्थ द्रविडेश्वर हे सुद्धा ज्याचा समुद्राशी संबंध आहे म्हणजे द्रव अशा अर्थानं त्याचा अर्थ आहे, भौगोलिक अर्थ आहे त्याचा. तसं बघायला गेलं तर भारताचा दक्षिणेचा अर्धा भाग जवळजवळ हा द्रविड प्रांतात येतो, म्हणूनच तसं केलं. जे फक्त आजकाल सध्या फक्त त्या राज्याच्याच सीमेलगत आहे, तसं नाही आहे. ते अत्यंत चुकीचं आहे. आणि त्याचा असा एक इंडिव्हिज्युअली काहीतरी द्रविडाची लाईन अशी कुठेतरी चुकीची तामिळनाडूपुरते निघते, हे अत्यंत चुकीचं आहे. आणि अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की सरस्वती, जसं तुम्ही म्हणालात, अनेक लोकांच्या अनेक कल्पना असतात. तर उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराजमध्ये जे म्हणतात की गंगा, यमुना आणि सरस्वती ही त्रिवेणी संगम आहे, तर त्या सरस्वतीचं नेमकं काय प्रकरण आहे? ओके, त्याचं मी तुम्हाला माझं मत सांगतो त्याच्याबद्दलचं, कारण हे अनेक ठिकाणी बघायला मिळतं. ओके, त्याचं असं आहे की श्रद्धेमध्ये जेव्हा, जसं मी तुम्हाला सांगितलं की अगदी गावातल्या लोकांनीसुद्धा आपल्या सामाजिक स्मृतीमध्ये सरस्वतीची स्मृती ठेवली होती, तसं जर सरस्वती आपली ज्याच्यामध्ये ऋग्वेदात वर्णन आहे, जिचं ऋग्वेदात वर्णन आहे, जिचं रामायणात आहे, जिचं महाभारतामध्ये आहे, ती सडनली नष्टच झाली, तर लोकांना त्यांचा खालचा फाउंडेशनच काढून घेतल्यासारखं होतं ना. मग ते कुठेतरी आपण मानायला लागतो. त्याच्यामध्ये, त्या श्रद्धेमध्ये त्यांनी जिथे यमुना आणि गंगा एकत्र आली, आणि यमुना ही पूर्वी सरस्वतीचा भाग होतीच, त्याच्यामुळे ती कल्पना केली गेली असावी की इथे गुप्त रीतीनं सरस्वती वावरते श्रद्धेमध्ये, असं माझं मत आहे. पण त्याच्यावरची तुम्हाला एक इंटरेस्टिंग कथा सांगतो. ही साधारण 7-8 वर्षापूर्वीची कथा आहे. इंटरनॅशनल सरस्वती नदीवर कॉन्फरन्स होती, आणि एक गृहस्थ होते, म्हणजे कोणत्या लेवलला लोक जातात ॲकॅडमियामध्ये सुद्धा याची एक तुम्हाला कल्पना देतो. त्यांनी काय करावं, आता ही सरस्वतीचं तुम्ही वर्णन केलं तसं गुजरातमध्येही अजून सरस्वती राहिलेली आहे, त्यालाही सरस्वती म्हणतात. छोट्या मोठ्या अनेक ठिकाणी सरस्वती नद्या निर्माण झाल्या. जेव्हा मुख्य सरस्वती नष्ट झाली, त्याच्या स्मृतीमध्ये नद्या निर्माण झाल्या. जशी उत्तराचलमध्ये माणा त्या जागेच्या जवळ जी नदी आहे त्यालाही सरस्वती नाव दिलं गेलं. जेव्हा खरी सरस्वती असेल तेव्हा त्याला कोणी नाव दिलं नसतं, पण आता खरी सरस्वती नसल्यामुळे कोणत्याही नदीला सरस्वती द्यायला लागले, एक आठवण रूपी म्हणून. आता हे समजायची गोष्ट आहे. पण कोणी जर ती लिटरली घेतली तर काय म्हणजे सावळा गोंधळ होतो, मूर्खपणा होऊ शकतो. याचं उदाहरण सांगतो. त्या गृहस्थांनी या कॉन्फरन्समध्ये कसा पेपर जे प्रेझेंट केला माहिती आहे का? ते म्हणाले ह्या सरस्वती वेगवेगळ्या दिसतात ना, ते वेगवेगळ्या नाही आहेत, ती एकच सरस्वती आहे, आणि त्याचं वर्णन मी तुम्हाला सांगतो. म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे, पण खरोखर लोकांनी ती ऐकण्याची गरज आहे. म्हणजे त्याचा थोडासा अकॅडमीवरचा त्यांचा जरा विश्वास, जो अंधविश्वास आहे, तो थोडा कमी होईल, आणि जरा डोळे उघडून ते बघायला लागतील. ते असं म्हणाले की मूळ जी सरस्वती होती ती सतलज वगैरे आणि त्या कुरुक्षेत्रामध्ये होतीच. त्याच्यानंतर ती कुरुक्षेत्रामध्येच ती नष्ट झाली. म्हणजे ते नष्ट झाल्यानंतर ती माणा म्हणजे उत्तराचल जी अल्टिट्यूड हाय आहे तिथे ती आली परत. आता ह्याच्यामध्ये कुठचे विवेकबुद्धीचे किंवा लॉजिकल प्रश्न विचारायचे नाहीत. मग तिथे ती दिसते आपल्याला माणालाच, एक पाणी म्हणजे नदी दिसतं, त्याला सरस्वती म्हणतात, ठीक आहे. नंतर ती लगेच नष्ट होते. ते म्हणले तिथे ती परत जी नष्ट झाली ती यमुनेमध्ये येऊन त्याने प्रवेश केलं. कुठे प्रवेश केलं विचारायचं नाही, कारण ती खालून कुठून तरी आली. मग ती यमुनेतून प्रवास करत करत प्रयागराजला गेली. हे तुमच्या प्रश्नाचं त्या माणसाचं उत्तर. प्रयागराजला म्हणून ती तिथे दिसते. बरं, तिथून मग ती आता गुजरातमध्ये कशी आली? मला खरोखरच हे ऐकताना आम्हाला इतकं कौतुक होतं की म्हटलं आता हे गुजरातमध्ये कशी येते. ते म्हणाले तिथून ती पुढे गेली, आणि मग मी नदी विसरलो, किंवा टोन्स म्हणा किंवा शोण नदी. त्या शोण नदीमध्ये जसे मासे अपस्ट्रीम जातात ना, तशी ती सरस्वती नदी शोण नदीमधून किंवा वर प्रवास करत चंबळ नदीमध्ये, आणखी कुठच्या यमुनेतून उलटा प्रवास करत चंबळ नदीमध्ये येऊन ती गुजरात राजस्थानच्या बॉर्डरवर आली, आणि तिथून कशी उडी मारलं मलाही माहीत नाही काय सांगितलं. आणि मग जी गुजरातमध्ये जी सरस्वती आहे त्याच्यामध्ये तिने प्रवेश केला. पण इथे कुठेही भूगोलाचे नियम, गुरुत्वाकर्षणाचे नियम कुठेही सिद्ध होतच नाहीत. नुसतं सिद्ध होत नाही तर हे समजतंच, पण असं सांगताना आपण स्वतःचं हसं करून घेतो आहे, जगापुढे आपलं हसं करून घेतो आहे. आणि जर ते कोणी मानलं तर आपण आपल्या संस्कृतीचं हसं करून घेतो आहे, हेही कुणाला कळत नाही. आणि मी तुम्हाला नसीब तालेब म्हणून जे आहेत प्रसिद्ध, त्यांचा कोट सांगतो की इफ यू नोटिस अ फ्रॉड, यू रिअलाइज इट इज अ फ्रॉड, बट यू डोंट से इट इज अ फ्रॉड, यू आर अ फ्रॉड.
तर त्या कॉन्फरन्समध्ये, ही इंटरनॅशनल सरस्वती कॉन्फरन्स होती, मला त्या माणसाबद्दल क्युरिओसिटी होतीच, पण त्याच्यापेक्षा इतर लोकांबद्दल क्युरिओसिटी होती की कोणी जाऊन त्याला काही सांगतं का. तर त्याच्यामध्ये मी होतो, आणखी एक होत्या, त्यांचं मी आता नाव विसरलो आहे, त्यांनी जाऊन त्यांचं रेकॉर्डसुद्धा केलं की परत एकदा जरा सांगा तुमची समरी. पण इतर अनेक लोकांनी ठीक आहे, त्याला म्हणायचं तो म्हणून गेला ना, आता चला जेवायला जाऊया, अशी त्यांनी भूमिका घेतली होती. म्हणजे हे आपलंसुद्धा तितकंच कर्तव्य आहे, जिथे कुठे आपल्याला काय म्हणतात त्याला डिस्टॉर्शन ऑफ फॅक्ट्स म्हणतो, जिथे आपल्याला लक्षात येतं जागच्या जागी तिथे त्याला खंडन केलं पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे ना, तर ते पाप होतं असं आपल्या ह्याच्यात पाप होतं. आणि एका दृष्टीने जर बघितलं आपण तर आपण पूर्ण इतिहासच बदलतोय, इतिहास बदलतोय, भूगोल बदलतोय, बरोबर, म्हणजे निसर्गाचे नियमच बदलतोय, म्हणजे अनृत आपण निर्माण करतोय म्हणून पाप. बरोबर, सत्यापासून दूर जातोय म्हणून पाप. बरोबर. आणि नदीवरनं आता मला लक्षात आलं की आपल्या उत्तर पूर्वेला जी ब्रह्मपुत्र नदी आहे ती नदी नसून ती नद आहे. तर असे कुठले नद्या आहेत का भारतामध्ये? हां, आता ब्रह्मपुत्राला म्हणजे नद म्हणतात हे मी तुमच्याकडनंच ऐकतोय, म्हणजे माझ्या ज्ञानात भर पडली. तसं सिंधू नद असंही म्हटलं जातं. काही आणखी असतील. तशी मला गदिमांच्या लिखाणामधलं एक आठवतं, त्यांनी हे म्हटलं होतं की अशी भारतामध्ये दोनच, आता गदिमाने आपल्या सांगता आलं असतं की ब्रह्मपुत्रा पण नद आहे, पण त्यांनी म्हटलं होतं दोनच त्यांच्या माहितीप्रमाणे त्यावेळेच्या, की एक सिंधू नद असं म्हणतात, म्हणजे पुरुषवचनी अशा अर्थानं. आणि ते म्हणाले आमच्या गावाच्या जवळची म्हणजे माणदेश त्यातली जी माण नदी आहे ना, तिथंसुद्धा लिहिताना बोर्ड असं लिहिलेलं आहे की माण नद अशा अर्थानं. तर आता त्याचं उत्तर काय, मला खरं उत्तर त्याचं माहिती नाही. म्हणजे काही वेळ त्याला पुरुष वचन किंवा पुरुषलिंगी असं का झालं, मला वाटतं काही वेळा तो भाषेचा इफेक्ट असू शकतो. जसं पोलीस हे आपल्या मराठीमध्ये पुरुषलिंगी होतं, पण ते हिंदीमध्ये स्त्रीलिंगी जसं होतं, तसं काहीतरी असावं, एवढंच माझे विचार आहेत त्याच्यावरचे. निलेशजी, आपण आता चर्चा केली नदीचं उगम, नदीचं प्रवाह आणि नदी लुप्त होणं. त्यामागे जे कारण आपण बघितली, एकतर भारतीय खंडाचा जो टेक्टॉनिक प्लेट होता तो आशिया प्लेटला टक्कर देणं एक, आणि तो उत्तरेकडे त्याचा प्रवास चालू आहे अजून, ज्याच्यामुळे आजही हिमालय पर्वतरांगेमध्ये भूकंप होत असतात वरचेवर. दुसरं कारण तुम्ही लास्ट ग्लेशियल मॅक्झिममचं जे दिलं, जे बर्फाच्छादित सगळा प्रदेश झालेला त्याच्याबद्दल. तर माझा प्रश्न असा आहे, जशी नदी उगम पावली आणि लुप्त झाली, त्याचप्रमाणे नदीचं पुनरुज्जीवन पण शक्य आहे का? नक्की शक्य आहे, फक्त ते करायचं की नाही हा विवेकबुद्धीचा प्रश्न आहे. एक आत्तापर्यंत झालेला यशस्वी तुम्हाला प्रोजेक्टच सांगतो की साबरमती नदीमध्ये म्हणजे थोडंसं पाणी असेल, पण नर्मदा म्हणजे सरदार सरोवर हा डॅम झाल्यानंतर आणि मग पुढे ते गुजरातमध्ये पाणी आल्यानंतर त्याचं पाणी साबरमतीमध्ये सोडलेलं आहे. त्यामुळे आता कर्णावतीमध्ये लोकांना अगदी नदीच्या काठावर बसलो आहे आणि आईस्क्रीम खातो आहे असा अनुभव घ्यायला मिळतो, कारण साबरमतीतलं पाणी हे नर्मदेचं पाणी आलेलं आहे. म्हणजे त्या पद्धतीने पुनर्जीवन केलेलं आहे. भारतीय संस्कृतीमध्ये तुम्हाला काय दिसतं, आता तो आजचा मुख्य विषय नाही, नदी हा विषय, पाणी संवर्धन हा असा विषय नाही, पण ज्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती जशी बदलत जाते त्या परिस्थितीला अनुरूप अशा प्रकारच्या पाणी संवर्धनाच्या वेगवेगळ्या मेथड्स भारतीयांनी शोधून काढल्या. आणि त्याच्याकरता तुम्हाला सांगेन की प्राच्यांचं आपोवय अमृतम हे मुद्दाम बघण्यासारखा तो प्रोग्रॅम आहे. आता दुसरा, आता सरस्वतीबद्दलच आपण आज बोललो, नदी हा विषय आहे खरा, पण सरस्वती ती लुप्त झाली असल्यामुळे आपण त्याच्याबद्दल जास्त बोललो. तर ह्या बऱ्याच कॉन्फरन्समध्ये म्हणजे सरस्वतीवरच्या कॉन्फरन्समध्ये त्याचं पुनरुज्जीवन करायचं का असं खूप डिस्कशन झालेली आहेत. म्हणजे कमीत कमी 8 वर्ष तरी सुरू आहे, त्याच्या आधी असतील. त्याच्याकरता ज्या वेगवेगळ्या आयडियाज लोकांनी सजेस्ट केल्या आहेत ना, त्या मी तुम्हाला थोड्याशा सांगतो आणि त्याच्याबद्दल आपण का काळजी घेतली पाहिजे हेही सांगतो. आता जमिनीच्या खाली वॉटर टेबल असतं, तर एक आयडिया अशी आली की त्या हरियाणा भागामध्ये सध्या नदी नाही, तर हरियाणा भागामध्ये वॉटर टेबल आहे, कारण लोकांना पाणी लगेच मिळतं आणि भाकरा नांगलचं कालव्याचं पाणी येतं. पण त्याच्यामुळे पाणी ते मुरलेलं असल्यामुळे सुद्धा आणि खाली पाणी आहे. मग ते पाणी पंप करून आत्ता जो सरस्वतीचा जो प्रवाह मिळालेला आपल्याला आहे त्याच्यामध्ये सोडायचं का आणि सरस्वतीचं पुनरुज्जीवन करायचं का? आणि त्याच्यावर काही लोकांनी हे असं करूया आणि मग परत त्या सरस्वतीचं निर्माण करूया. आता हे धार्मिकदृष्ट्या किंवा आध्यात्मिकदृष्ट्या, आध्यात्मिक नाहीच म्हणता येणार, पण धार्मिक किंवा श्रद्धा या बाबतीमध्ये बरोबर होऊ शकेल. पण तसं जर केलं तर अत्यंत आपल्या संस्कृतीकरता ते फार वाईट ठरू शकतं. कारण आत्ता सगळ्या ज्या विहिरी आहेत ज्याच्यामध्ये पाणी येतं आहे ते वॉटर टेबलमध्ये येतं आहे आणि ते पाणी तिथंच आहे.
पण ते जर पाणी पंप करून जर नदीमध्ये आपल्या नदी ती निर्माण करायची म्हणून जर सोडलं तर ते पाणी नष्ट झालं तर सगळ्या आधीच आपल्याकडे पाण्याचे प्रॉब्लेम आहेत, आणखी पाण्याचे प्रॉब्लेम निर्माण होतील. सो तो विचार करायला पाहिजे. दुसरं असं आहे, त्याच्या उलटं करू शकतो. आता जेसलमेरमध्ये बघा, आता मध्ये न्यूज होती आणि आता तसं नक्की मला काय त्याचा अनुमान आलं कळलं नाही, पण तो जेसलमेरमधून सरस्वती जातच होती आणि हे लोकांना माहीतच आहे. तर तसं जे पाणी आहे त्याच्यात टॅप करायला काही हरकत नाही. फक्त एक लक्षात केलं पाहिजे, आपण ते पाणी जर टॅप करत असू तर जेसलमेरमध्ये सुद्धा विहिरी वापरतात लोक, तळी वापरतात, तर ते रिप्लेनिश कसं करता येईल त्याच्याकरता अनेक जलाशय वगैरे स्कीम्स आहेत, त्याच्यात मी जात नाही. तर ते रिप्लेनिश अंडर वॉटर टेबलसुद्धा रिप्लेनिश कसं करायचं ह्याचासुद्धा विचार झाला पाहिजे. नाही तर आपल्याला सगळ्यांसमोर आत्ताच समस्या पाण्याची गंभीर आहे, ती आणखी गंभीर होऊन जाईल. निलेशजी, आज आपण एका खूप वेगळ्या विषयावरती प्रकाश टाकलात, नदीचे विज्ञान आणि लुप्त झालेली नदी आपण आपल्या विचारातून, आपल्या अभ्यासातून जी समोर उभी केली, याच्यातून सर्वांना हे आता कळू शकेल की एखादी नदी जी आता अस्तित्वात बिलकुल नाही, ती एकेकाळी कुठून कुठे वाहत होती, त्याचा परिणाम कसा झाला, त्याचा प्रसार कसा झाला, त्याचा उपयोग, त्याचा परिणाम समाजावरती कसा झाला, हे आता आपल्याला व्यवस्थितरित्या कळून आलेलं आहे. आणि आपला मौल्यवान वेळ आपण राष्ट्रसेवकाला दिलात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. तर मंडळी, आजचा विषय नदीचे विज्ञान हा खूप वेगळा विषय जो मी घेऊन आलो तुमच्याकडे, हा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अजून असे कुठले नवीन विषय तुमच्यासमोर आम्ही घेऊन यायला पाहिजे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत बघत राहा राष्ट्रसेवक. धन्यवाद.